आज 25 वर्षानंतर आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा माझा 25 वर्षाचा अनुभव एका कोर्सच्या माध्यमातून फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मी लॉन्च करत आहे. आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कार्यक्रमाच्या काही बॅचेस झाल्या. सुरुवातीला ट्रायल बॅचेस झाल्या, त्यानंतर लाईव्ह बॅचेस झाल्या, ऑफलाईन बॅचेस झाल्या, काही प्रमाणात ऑनलाईन बॅचेस झाल्या आणि काही दिवसापासून आता आपण पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा हा कोर्स आपण लॉन्च करतोय. आजचं जे माहितीपर सेमिनार आहे ते माहितीपर सेमिनार या 1 महिन्याच्या कार्यक्रमाचं माहिती सांगणारे सेमिनार आहे. आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा 1 महिन्याचा कार्यक्रम आहे. अहिल्यानगरमध्ये आपण मार्च महिन्यामध्ये हा कार्यक्रम घेतोय, म्हणजे 1 मार्चपासून हा कार्यक्रम सुरू होईल. किंबहुना काही लाईव्ह सेशन पुढच्या आठवड्यातच आपण सुरू करतोय. या 1 महिन्याच्या कार्यक्रमामध्ये शनिवार आणि रविवार 2 दिवस फक्त एकदाच सकाळी 10 ते सायंकाळी 6 असं 2 दिवस ऑफलाईन सेशन असणार आहे. त्या व्यतिरिक्त 6 प्री रेकॉर्डेड ऑनलाईन सेशन असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त 4 ऑनलाईन लाईव्ह सेशन असणार आहे. मी आपणाशी संवाद साधणार आहे आणि या व्यतिरिक्त क्वेश्चन आन्सरचे काही सेशन असणार आहे. अशा या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची एक संकल्पना असते. एखादा विषय जर तुमच्या समोर मांडला की त्या विषयाबद्दल प्रत्येकाची काहीतरी संकल्पना असते. समजा एक साधं उदाहरण घेऊ. आपल्या देशामध्ये आज सगळ्यात जास्त मीटिंग होतीये, आध्यात्मिक लेवलची मीटिंग होतीये प्रयागराजला, ज्याला आपण कुंभमेळा म्हणतोय. सगळ्यात मोठा कुंभमेळा आपल्या देशामध्ये घडतोय यूपीमध्ये. आणि हा कुंभमेळा जर विषय आपल्या समोर मांडला तर कुंभमेळा म्हणजे काय, तर प्रत्येकाची काहीतरी संकल्पना आहे. कोणी सांगेल कुंभमेळा ह्या कारणासाठी होतो, कोणी सांगेल कुंभमेळ्याचं आध्यात्मिक हे महत्व आहे, कोणी सांगेल कुंभमेळ्याचा उद्देश हा असतो. अशी कुंभमेळ्याची प्रत्येकाची संकल्पना येईल. जर एक उदाहरण म्हणून घेतलं, 100 लोकांना जर आपण समोर घेतलं आणि 100 लोकांना विचारलं की कुंभमेळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कुंभमेळ्याची तुमची संकल्पना काय, तर कदाचित 100 लोकांच्या 100 संकल्पना येतील. म्हणजे प्रत्येकाची कुंभमेळ्याची संकल्पना ही वेगवेगळी असेल. मग प्रश्न असा आहे की खरा कुंभमेळा काय आहे हे कधी समजणार आपल्याला. हे कुंभमेळ्याचं फक्त उदाहरण होतं, पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी अशाच असतात मित्रांनो. ध्यान म्हटलं की बऱ्याच लोकांना ध्यानाची काहीतरी संकल्पना तयार झाली आहे की ध्यान असं असं असतं. जेव्हा कार्यक्रम डिझाईन केला, कार्यक्रम लॉन्च केला, तेव्हा लोकांनी पहिल्यांदा नाव वाचलं आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. त्यानंतर लोकांनी पहिले प्रश्न विचारायला सुरुवात केली की हा ध्यानाचा कार्यक्रम आहे का, आणि ध्यान शिकवायला 2 दिवस कशाला लागतात, ध्यान शिकवायला 1 महिना कशाला लागतो, ध्यान तर खूप सोपं आहे. काही नाही. मग ध्यानाची प्रत्येकाची संकल्पना आहे. शांत बसायचं, ओंकार म्हणायचं म्हणजे ध्यान, श्वासावर काम करायचं म्हणजे ध्यान, डोळे झाकून कोणत्या तरी मंत्राचा उच्चार करायचा म्हणजे ध्यान, जे कुठंतरी यूट्यूबवर ध्यानाचे सेशन आहेत ते म्हणजे ध्यान, कुठंतरी फ्रीमध्ये ध्यानाचे अनेक सेशन उपलब्ध आहेत ते म्हणजे ध्यान, वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्था ध्यानाचे कार्यक्रम घेतात ते म्हणजे ध्यान, त्यात प्रत्येक संस्थेची ध्यानाची पद्धत वेगळी, आणि हे सगळं म्हणजे ध्यान. हे प्रत्येकाची काहीतरी संकल्पना आहे. म्हणजे ध्यान या विषयावर आपण जर चर्चा करायला गेलो तर ध्यानाची प्रत्येकाची काहीतरी स्वतंत्र संकल्पना आहे. पण ध्यानाची खरी संकल्पना काय, ध्यानाचा अध्यात्माशी संबंध काय, ध्यानाचा धर्माशी संबंध काय, ध्यानाचा व्यावहारिक जीवनाशी संबंध काय, ध्यानाचा मानसशास्त्राशी संबंध काय, आणि ध्यानाचं व्यावहारिक जीवनामध्ये फायदे काय, ध्यानाचे आध्यात्मिक जीवनामध्ये फायदे काय, आणि ध्यानाचा या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये फायदा काय, या मूळ संकल्पनापर्यंत आपण बऱ्याच वेळा पोहोचत नाही. निश्चितच हा आध्यात्मिक बेस जरी असला पण हा व्यावहारिक दुनियेशी कनेक्टेड कार्यक्रम आहे. अनेक लोकांना ध्यान म्हटलं की कुठेतरी गुरु शिष्य पूजा, काहीतरी कर्मकांड, कुठेतरी धार्मिक टच, अशी काहीतरी संकल्पना येते. पण हा जो आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र हा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा ह्या कोणत्याही संकल्पनेशी संबंध नाही.
हा पूर्ण व्यावहारिक आध्यात्मिक बेस घेऊन कार्यक्रम केलेला आहे. अध्यात्मावर मी या कार्यक्रमामध्ये बोलणार नाही, आज देखील बोलणार नाही, पण कधीतरी निश्चित बोलणार, कारण अध्यात्म फार वेगळा विषय आहे. आणि या आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र ह्या कार्यक्रमामध्ये ही संकल्पना तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचावी म्हणून आज हे माहितीपर सेमिनार घेतलंय. माझी विनंती आहे, पुढचे 45 मिनिटं मी आपल्याबरोबर आहे. माझी विनंती आहे, आपण ऍक्च्युअल विषयाला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील कोणाला जर हे ऐकायचं असेल तर त्यांना सुद्धा आपल्या स्क्रीन समोर बोलवा, मोबाईलचा व्हॉल्यूम मोठा करा, ब्ल्यूटूथ स्पीकर असेल तर ब्ल्यूटूथ स्पीकर लावा, म्हणजे ऍक्च्युअल मला तुमच्याशी संवाद साधता येईल. काही लोक असं पण म्हणतात हे मार्केटिंगचं सेमिनार होतं. यात काही शंका नाही की हे मार्केटिंगचं सेमिनार आहे, कारण ह्या कार्यक्रमाला फी आहे म्हणून मार्केटिंग शब्द मी वापरणार, यात मला काही शंका नाही. पण खरं तर हे मार्केटिंगच्या शिबिरापेक्षा या सेशनचं डिझायनिंग कसं आहे, याचा उद्देश काय आहे, याचा सर्वसामान्य लोकांना व्यावहारिक जीवनात काय फायदा होणार आहे, याचा महिलांना काय फायदा होणार आहे, याचा व्यापाऱ्यांना काय फायदा होणार आहे, आणि जीवनामध्ये या शिबिराची गरज काय हे मांडण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. मित्रांनो, 25 वर्षामध्ये कन्सल्टिंग ट्रेनर म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या कंपनीशी संबंध आला. प्रभावी बोलाल तर जिंकाल, कॉर्पोरेट कॉन्ट्रीब्युशन, चला भविष्य घडूया, आयुष्याचा जीवन मंत्र, रोल इफेक्टिव्ह, करिअर गायडन्स, डिस्कव्हरी युअर डेस्टिनेशन, हे वेगवेगळे प्रोग्राम मी 25 वर्षात केले. लॉकडाऊनमध्ये सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण अनेक प्रोग्राम घेतले. या प्रोग्राममध्ये मी स्ट्रॅटेजीवर काम केलं, या प्रोग्राममध्ये मी सिस्टीमवर काम केलं, या प्रोग्राममध्ये मी स्किल डेव्हलपमेंटवर काम केलं, या प्रोग्राममध्ये प्लॅनिंगवर काम केलं, या प्रोग्राममध्ये नॉलेजवर काम केलं. किंबहुना हे प्रोग्राम आज देखील चालू आहे. प्रभावी बोलाल तर जिंकालची 1-2 बॅचेस सध्या चालू आहे. काल माझी श्रामपूरला प्रभावी बोलाल तर जिंकालची बॅच होती. बुधवारी 24/7 फूड मॉल वडाळ्याला बॅच सुरू आहे. कंपन्यांची कन्सल्टन्सी आज देखील चालू आहे. पण 25 वर्षामध्ये अनेक कंपन्यांचे, अनेक स्टाफचे बरेचसे प्रॉब्लेम, काही मी स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, काही सिस्टीमच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, काही नॉलेजच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, काही स्किलच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या माध्यमातून सॉल्व्ह केल्यानंतर सुद्धा जे काही प्रॉब्लेम होते ना, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सगळ्यात महत्त्वाचं एक हत्यार मला वापरावं लागलं, ते म्हणजे ध्यान. कारण या सगळ्या प्रोग्रामच्या पलीकडं, या सगळ्या प्रॉब्लेमच्या पलीकडं, आतापर्यंत जेवढे प्रोग्राम डिझाईन केले त्याच्या पलीकडं एक फार महत्त्वाचा विषय माणसाच्या बाबतीत असतो, तो म्हणजे माइंडसेट. आणि हा माइंडसेटवर काम करणं आपण कुठेतरी विसरलोय. माणसाचा जेव्हा जन्म होतो ना, एक छोटं बाळ जन्माला येतं. आज डॉक्टर त्याला सांभाळतात, त्याला जन्म दिल्यानंतर डॉक्टर हातात घेतात, आपल्या पंजावर त्याचं पोट ठेवून पाठीवरनं थापडतात, तो रडेल याची काळजी घेतात, आवाज मोकळा होईल याची काळजी घेतात, त्याला ब्रीदिंग करता आलं पाहिजे याची काळजी घेतात. सिस्टर येतात, त्याला छान कॉटनच्या कपड्यात गुंडाळतात. ते बाळ जन्माला येण्या अगोदर त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी छानपैकी कॉटनचे कपडे आणलेले असतात, त्याला त्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवतात, सगळे पेढे वाटतात, आनंद व्यक्त करतात. त्या बाळाला असं वातावरण नको, फॅन नको, थंडी नको, गरम नको, त्या बाळाची काळजी घेतात. आईचं दूध उतरलं पाहिजे, दूध नाही उतरलं तर त्यावर लगेच काहीतरी ट्रीटमेंट घेतात, त्यावर मार्ग काढतात. मग आई त्याला दूध पाजते, पोट भरलं तर नाही भरलं तर त्याला काहीतरी बाहेरून देण्याचा प्रयत्न करते. मग त्या बाळाची सगळ्या लेवलला काळजी घेतली जाते. पण विचार करा, त्या बाळाच्या शरीराची काळजी घेतली जाते. त्यानंतर ते बाळ रांगायला लागतं, चालायला लागतं, खेळायला लागतं. त्याच्याकडे लक्ष ठेवायला कुठेतरी आजी आजोबा असतात, आई बाबा असतात. कुठं पडायला नको, कुठं लागायला नको. त्याला वेळेवर काय खायला द्यायचं याची काळजी घेतात, किती वाजता काय खायला द्यायचं याची काळजी घेतात. त्याच्या शरीराला काय आवश्यक आहे ते कुठेतरी डॉक्टर सांगतात, ते त्याला खायला देतात. आणि त्याच्या शरीराची पूर्ण काळजी घेऊन त्याचं शरीर वाढत असतं, डेव्हलप होत असतं आणि हळूहळू तो मोठा होत असतो. मोठं होत असताना त्याच्या शरीराला जी काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्या शरीराला जे भरवायला पाहिजे, ते सगळं पालकांकडनं भरवलं जातं, त्याची काळजी घेतली जाते. आणि नंतर तो मोठा झाल्यानंतर तो कुठेतरी शाळेत जायला लागतो. शाळेत गेल्यानंतर त्याला कुठंतरी बुद्धीवर काम केलं जातं, त्याला शिक्षण दिलं जातं. शाळेमध्ये त्याला कसं खायचं, कसं राहायचं, कसं बसायचं, कसं वाचायचं, कसा अभ्यास करायचा, कसं पाठ करायचं, कसे गाणे म्हणायचे, कसे लक्षात ठेवायचे, याचं शिक्षण सुरू होतं. आणि शाळेपासूनच त्याची बुद्धी विकसित होण्यासाठी काम होतं.
मग त्याची बुद्धी विकसित होतो, तो मोठा होतो. मोठा झाल्यावर तो आरशात बघतो, मी कसा दिसतोय, मला कसा ड्रेस आवडतोय, मला काय आवडतंय, मला काय आवडत नाही, कोणते कपडे मला सूट होत आहे, माझी बॉडी कशी दिसते, मला पावडर लावायचा आहे, मला छान भांग पाडायचा आहे, मला छान फ्रेम घ्यायची आहे, मी चांगलं दिसलो पाहिजे यासाठी काम करायला केलं जातं. या शरीरावर सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि बुद्धीवर काम सुरू होतं की मला शिक्षण घ्यायचं आहे, मला नोकरी करायची आहे, मला बिझनेस करायचा आहे, बिझनेस करण्यासाठी मला हे शिकायचं आहे, मला राजकारणात जायचं आहे, मला भाषण शिकायचं आहे, भाषणाचा कोर्स करायचा आहे, मला बहुत्व यंत्रणा शिकायची आहे, मला नॉलेज घ्यायचं आहे त्या क्षेत्राचं, मला करिअर करायचं आहे, मला पैसा कमवायचा आहे. त्यासाठी बुद्धीवर जेवढं काम करणं आवश्यक आहे तेवढं काम केलं जातं. शरीराचे जेवढे कौशल्य विकसित करणं आवश्यक आहे तेवढं कौशल्य विकसित केलं जातं. पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये शरीराची वाढ होत असते, बुद्धीचा विकास होत असतो, शरीराला खाद्य पुरवलं जातं, बुद्धीला खाद्य पुरवलं जातं. पण मनाचं काय? ह्या मनावर खरंच काम केलं जातं? 50 वर्ष वय माझं झालं, पण मी माझ्या शरीरावर काम केलं. आज सुद्धा मी कसा चांगला दिसेल याची काळजी मी घेतो. माझ्या शरीराला काही डिफिशियन्सी असेल तर मी व्हिटॅमिन घेतो. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी मी व्यायाम करतो, चांगला आहार घेतो. ज्या क्षेत्रात मी काम करतो त्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्यासाठी मी बुद्धीवर काम करतो, मी नॉलेज घेतो. पण मनाचं काय? लहानपणापासून मरेपर्यंत या शरीरामध्ये आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत या मनावर कसे संस्कार होतात, त्या मनाची जडणघडण कशी होती, ती मन कशा वातावरणात राहतं आणि त्या मनावर होणाऱ्या परिणामाचा आपल्या वर्तमान काळावर आणि आपल्या भविष्यावर काय आघात होतात आणि त्याची काय किंमत मोजावं लागते हे आपण अनुभवतो देखील. तरी माइंडसेट आणि मनावर काम करायचं आपण विसरलोय. म्हणून दुर्भाग्य म्हणून मला हा विषय मांडावासा वाटतो की एक नवीन शब्द आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला आलाय. त्या शब्द म्हणजे भावनिक निरीक्षर. आपण साक्षर झालोय, आपण शिक्षणामध्ये साक्षर झालोय, मेडिकल सायन्समध्ये सुद्धा शरीराच्या बाबतीत साक्षर झालोय. निश्चितच मनावरच्या पण काही शाखा आहेत, पण किती प्रमाणात? त्यामुळे समाजामध्ये भावनिक निरीक्षर हा एक शब्द आलाय. अनेक दुर्घटना आपण पेपरमध्ये वाचतो. प्रख्यात शिकलेल्या कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, अनेक संत महंत किंबहुना आमच्यासारखे ट्रेनर सुद्धा, मोटिवेशनल ट्रेनर सुद्धा कुठेतरी आत्महत्येच्या मार्गाला जातात. हा शब्द का आलाय मित्रांनो? कारण शरीराची जडणघडण होत असताना, अर्थकारणासाठी बुद्धीची जडणघडण होत असताना, या जडणघडण होत असताना मनाची जडणघडण कशी होते हे आपण विसरतोय. आणि या कन्सल्टिंग ट्रेनर म्हणून काम करत असताना सगळ्यात जास्त मी इक्यू बेस काम केलं. ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये भावनांक हा विषय घेऊन मी काम केलं आणि त्याचा रिझल्ट अफलातून आला. कंपन्यांच्या बाबतीत आला, व्यावसायिकांच्या बाबतीत आला, कौशल्य विकसित करण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणांच्या बाबतीत आला. म्हणून माइंडसेटला जास्त महत्व आहे आणि पहिलं प्राधान्य त्या माइंडसेटवर दिलं पाहिजे. हे लक्षात आल्यानंतर कुठेतरी मनावर काम केलं पाहिजे. हा विषय माझ्या मनामध्ये 25 वर्षापासून रेंगाळत होता आणि तोच प्रोग्राम घेऊन मी आज तुमच्या समोर हजर झालोय. हे मनाचे जसे निगेटिव्ह बाजू आहेत तशा मनाच्या पॉझिटिव्ह पण बाजू आहेत, लक्षात घ्या. आणि मनाच्या पलीकडे पण काहीतरी आहे, त्याला अध्यात्म म्हणतात. आणि मनाच्या पलीकडे जाण्यासाठी पहिल्यांदा मनावर काम करावं लागतं. आणि त्या मनावर काम करणारा कार्यक्रम, अध्यात्माची सुरुवात करणारा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. आता मी अध्यात्म शब्द बोलल्यानंतर सुद्धा काही जणांची संकल्पना वेगळी असेल. मी अध्यात्माबद्दल बोलतोय, मी कोणत्या धर्माबद्दल बोलत नाही. धार्मिकता हा विषय वेगळा आहे आणि आध्यात्मिकता हा विषय वेगळा आहे. आपण कोण आहोत हे अनुभवाने जाणणं म्हणजे अध्यात्म. पण तो आजचा आणि या कार्यक्रमाचा विषय नाहीये, त्यामुळे मी त्यावर आज चर्चा करत नाहीये. फक्त संकल्पना चुकीची होता कामा नये म्हणून हा विषय मी क्लिअर केलाय. मनाच्या बाबतीत एक साधं उदाहरण सांगतो. कल्पना करा, दीपावलीचा पाडवा आहे, एक मोठा आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यासमोर ब्लॅक कलरची एक मर्सिडीज कार उभी आहे, जी त्या बंगल्याच्या मालकाची आहे. शोरूम कार उभी आहे, आत्ता शोरूम मधून आणलेली आहे आणि त्याची पत्नी ती गाडी ओळखतीये. कल्पना करा, तो व्यक्ती तिथं उभा आहे, मागे त्याचा स्वतःचा आलिशान मोठा बंगला आहे, समोर त्याची ड्रीम कार, ब्लॅक कलरची करकरीत मर्सिडीज कार, आत्ता शोरूमवरून आणलेली कार समोर उभी आहे आणि त्याची पत्नी ती गाडी ओळखतीये. काय फिलिंग असेल तिचं? निश्चितच तो आनंदी असेल. दुसरा सीन आहे, दीपावलीचा पाडवा आहे, मागे 2 पत्र्याच्या पडक्या रूम आहे आणि त्या 2 पडक्या पत्र्याच्या रूम समोर
त्या रूमचा, त्या घराचा मालक उभा आहे, जो उन्हात पावसात थंडीत सायकलवर लोकांच्या घरोघर जाऊन वर्तमानपत्र वाटण्याचं काम करतो. आणि सायकलवर वर्तमानपत्र वाटणारा या व्यक्तीने पैशाला पैसा जोडून आयुष्यात पहिल्यांदा सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे, आणि ती त्याच्या त्या 2 पडक्या पत्र्या रूमच्या समोर उभी आहे, आणि त्याची पत्नी ती गाडी ओवाळतीये. त्याचं काय फिलिंग असेल? त्याचं पण आनंदी फिलिंग असेल. मग दोघांच्या आनंदी फिलिंग मध्ये फरक काय? काहीच नाही. दोघांचं पण फिलिंग, हॅपीनेसचं फिलिंग सारखंच असेल. याचा आलिशान बंगला आहे, ब्लॅक कलरची कोरी मर्सिडीज कार आहे, त्याची पत्नी ओळखतीये, दिवाळीचा पाडवा आहे, सगळ्या गोष्टी सारख्या आहे, पण आनंदाचं फिलिंग सारखं आहे. पण याची मर्सिडीज कार आहे आणि त्याची सेकंड हँड मोटरसायकल आहे. याचा आलिशान बंगला आहे, पण त्याचं पत्र्याचं 2 पडके रूम आहे. पण त्याला पण तेवढाच आनंद झालाय, कारण पैशाला पैसा जोडून त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा ती सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे. म्हणजे हॅपीनेसचा संबंध प्रॉपर्टीशी नाही. लक्षात घ्या. आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही. दुसरं उदाहरण सांगतो. विधानसभेचं इलेक्शन झालंय, निकाल लागलाय, आणि पहिल्यांदा तो माणूस त्या मतदारसंघात निवडून आलाय, आणि आमदार झाल्याच्या आनंदामध्ये त्या त्या उमेदवाराची विजयी मिरवणूक चालू आहे, आणि विजयी मिरवणुकीमध्ये तो छानपैकी गाडीवर उभा राहून सगळ्यांना हात करतोय, गुलाल उधळला जातोय, डीजे चालू आहे, लोक नाचताय, कार्यकर्ते जल्लोष करताय. आमदार झालेल्या माणसाचा आनंद पण तेवढाच असेल. आणि दुसरा सीन आहे, ग्रामपंचायतचं अटीतटीचं इलेक्शन आहे, आणि अटीतटीच्या इलेक्शनमध्ये तो ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आलेला आहे, आणि त्याचा पण त्याच्या गावामध्ये विजय मिरवणूक चाललेली आहे. त्याचा पण आनंद तेवढाच असेल. हॅपीनेस दोघांचा सारखाच असेल, फिलिंग दोघांचं सारखंच असेल. पण हा आमदार झालाय आणि हा ग्रामपंचायत सदस्य झालाय. पोझिशनमध्ये फरक आहे, पण फिलिंग हॅपीनेसचं सारखंच असेल. म्हणजे हॅपीनेसचा संबंध पोझिशनशी पण नाही. जर हॅपीनेसचा संबंध प्रॉपर्टीशी नाही, हॅपीनेसचा संबंध पोझिशनशी पण नाही, हॅपीनेसचा संबंध सिच्युएशनशी पण नाही. अशा छान बीचवर काही जण बसले, पण काही जण एकदम आनंदी, वाव सुट्टी एन्जॉय करतोय, आणि काही जण परेशान होऊन बसले. जीवन एक संघर्ष आहे, ना कोई उमंग आहे, ना कोई तरंग आहे. वातावरण सारखंच आहे, पण काहींचा मूड दुःखी आहे, काहींचा मूड आनंदी आहे. मग हॅपीनेसचा संबंध आजूबाजूच्या परिस्थितीशी पण नाही आहे. मग हॅपीनेसचा संबंध कशाशी आहे? यावर विचार करायला मी सुरुवात केली. हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. 25 वर्षाचा ट्रेनिंगचा अनुभव घेऊन माणूस नावाच्या प्राण्यावर मी काम केलं. तेव्हा ह्युमन डिझाईन कसं आहे हे मी बघितलं, आणि त्याचे प्रयोग मी माझ्यावर केले. खरंच हॅपीनेसचा संबंध कशाशी आहे? आणि आयुष्यामध्ये एक संघर्ष चालू असतो, एक रॅट रेस चालू असते, कुठंतरी करिअर सेटलमेंट चालू असते. जन्म होतो, बालपण जातं, कॉलेज येतं, अभ्यासाचं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन, स्पर्धा, एक रॅट रेस सुरू होऊन जाते. मग परीक्षेमध्ये मी पहिला आलो पाहिजे, आणि त्यानंतर कुठंतरी नोकरी करायची, मग पोझिशन मिळवायची, मग चांगलं पॅकेज, मग चांगला लाईफ पार्टनर, मग फॅमिलीचं सेटलमेंट, फ्लॅट घ्यायचा, मग गाडी घ्यायची, मग मुलांचं करिअर, मुलांचं लग्न, त्यांची मुलं सांभाळायचे, संपले. याला आयुष्य म्हणतात का? याला जीवन म्हणतात का? मग जीवनाचा अल्टिमेट गोल काय असला पाहिजे? हॅप्पी अँड पॉवरफुल लाईफ. हॅप्पी पाहिजे आणि पॉवरफुल लाईफ पाहिजे. आता पॉवर काय आणि फोर्स काय हा विषय परत वेगळा आहे. पण या मनावर काम केलं, ह्युमन डिझाईनवर काम केलं. मग आनंदाचा संबंध कशाशी याच्यावर विचार केला. आध्यात्मिक लेवलला सुद्धा मला माझ्या आध्यात्मिक एका प्रश्नाने सुरुवात झाली. नेहमी लोक म्हणायचे, अरे काय पैशाच्या मागे लागला, काय प्रॉपर्टीच्या मागे लागला. म्हणजे मलाच नाही, कोणालाही पण जनरल लोक बोलायचे. मी सुद्धा माणूस आहे, मी सुद्धा ध्यान करतो, पण माणूस नावाचा एक प्राणी आहे, आणि त्याचा काही स्वभाव आहे. चिडणं हे स्वाभाविक आहे, राग येणं हे स्वाभाविक आहे. पण यावर कसा पर्याय निघतो हे मी काही वेळात तुम्हाला तुमच्या समोर मांडतोय. मग लोक सहज बोलायचे की अरे काय प्रॉपर्टीच्या मागे लागला, काय पैशाच्या मागे लागला, हे सगळं काही वर घेऊन जायचंय का? निश्चितच मला मान्य आहे, हे काही वर घेऊन जायचं नाही. मग वर काय घेऊन जायचंय? अध्यात्म काय सांगतं? वर काय घेऊन जायचंय? वर घेऊन जायचे संस्कार, आणि वर घेऊन जायचे व्हायब्रेशन, हे अध्यात्म सांगतं. हे संस्कार आणि व्हायब्रेशन वर घेऊन जायचे. मग हे संस्कार आणि व्हायब्रेशन कुठं फील होतात, कुठं क्रिएट होतात, आणि याचा व्यावहारिक जीवनामध्ये संबंध काय? अध्यात्म व्यावहारिक जीवनात येऊ शकतं का? याचा कुठेतरी मी विचार करायला सुरुवात केली. कारण एक मोठा गैरसमज माझ्या मनामध्ये पण होता की अध्यात्म वेगळं आणि व्यावहारिक जीवन वेगळं.
व्यावसायिक जीवन वेगळं, कौटुंबिक जीवन वेगळं. अध्यात्माकडे गेलं की या सगळ्या गोष्टीपासून दूर जावं लागतं, आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर अध्यात्मापासून आपण दूर राहतो. पण नाही मित्रांनो, ह्याच जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये, बिझनेस करताना, व्यवहार करताना सुद्धा आपण अध्यात्म शिकू शकतो. सोडा, सुद्धा आपण मनावर काम करू शकतो, सुद्धा आपण ध्यान करू शकतो, आणि या सगळ्या गोष्टी करून आनंदाने जीवन जगू शकतो. हे जेव्हा मला समजलं ना, ते कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलोय. निश्चितच हा कमर्शियल कार्यक्रम आहे, निश्चितच हे मार्केटिंग आहे, यात मला काडी मात्र शंका नाही. पण कुठंतरी मी बघितलंय की नॉनव्हेज खाणारे लोक म्हणतात आपला ध्यानाशी संबंध नाही. माफ करा, पण ही वस्तुस्थिती. अल्कोहोल घेणारे लोक म्हणतात नाही. काही लोकांना मनात माहित असतं, अरे मी अनेक लोकांना फसवलंय, मी बिझनेसमध्ये असं केलंय, अशा गोष्टी घडल्या, अरे आपला त्याच्याशी संबंध नाही. नाही मित्रांनो, मी जेव्हा योग शिक्षक झालो, मी क्वालिफाईड योग शिक्षक पण आहे. मी जेव्हा योग शिक्षक झालो त्यावेळेस आमच्या काही मित्रांची गप्पा सुरू होत्या. मी सगळ्यांना प्रश्न विचारला, अरे म्हणलं मी योग शिक्षक झालो, आपण पण योग शिक्षक आहात. आमच्या योग शिक्षक मित्रांबरोबरच गप्पा चालू होत्या. आपल्या लोकांना योगा शिकवायचा आहे. निश्चित मी सायकोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी योग शिक्षक झालो. योगामध्ये इंटरेस्ट होता म्हणून योग शिक्षक झालो. योगामध्ये सुद्धा मनाचा आणि शरीराचा एकत्रित करून तो समन्वय साधून कुठंतरी कशाचा तरी योग घडावं, त्यासाठी योग आहे, जे पातंजल ऋषींनी सांगितलंय. पुन्हा तो आध्यात्मिक विषय मी काढणार नाही. पण तेव्हा मी विचार केला की योग शिक्षक म्हणून मी जेव्हा लोकांच्या समोर जातो किंवा कोणताही योग शिक्षक लोकांसमोर जातो, तो पहिलं सांगतो सात्विक आहार घेतला पाहिजे, 100% घेतला पाहिजे, मला पण मान्य आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, 100% मान्य. म्हणजे इथं सगळ्यांना पण हे मान्य असेल की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे. मग योगामध्ये ते लोक येतात, मी सांगतो अरे ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, ते खूप आवश्यक आहे. मी त्यांच्या डोक्यावर फुल बिंबवतो की सकाळी लवकर उठलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे, सात्विक आहार घेतला पाहिजे, फुल बिंबवतो. त्यानंतर लोक म्हणतात अरे हे आपल्याला जमणार नाही, म्हणून मला योगा करायचा नाही, आणि ते योगापासून दूर राहतात. पण माझा प्रश्न आहे, जर सगळ्यांनीच ब्रह्ममुहूर्तावर उठून जर योग केला पाहिजे, तर रात्री 12:30 वाजता एखाद्याला जर मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याला सर्व्हिस कोण दिल हो? रात्री ज्या फ्लाईट चालू आहेत, रात्री जे ट्रेन चालू आहेत, त्यांना जर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, तर ते रात्री जर झोपलेच नाही तर ब्रह्ममुहूर्तावर कसे उठतील? मग रात्री या जनतेला सर्व्हिस कोण मिळेल इमर्जन्सीमध्ये? एखादा माणूस जर मेसमध्ये राहतो, त्याला किचन कनेक्ट नाहीये, त्याची परिस्थिती नाहीये, मग त्याला सात्विक आहार कुठून मिळेल? मुंबईमध्ये अनेक लोक वडापाववर, जंक फूडवर जीवन जगताय. जंक फूड घातक आहे याला मी 100% ऍग्री आहे बरं का. मी त्या बाबतीत काहीच माझं दुमत नाहीये. सकाळी उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर, याला पण मी ऍग्री आहे, त्या बाबतीत पण काही दुमत नाही. पण मी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर बऱ्याच वेळा उठू शकत नाही. उठण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा मला यश आलं नाही, कारण मी ट्रॅव्हलिंग करून रात्री 1:30-2 वाजता घरी येतो. मग या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन काय मित्रांनो? मी त्या त्या संवादामध्ये सांगितलं, जे जे रात्री सर्व्हिस देतात, ज्यांचं रात्री जागरण आहे, ज्यांची झोप व्यवस्थित होत नाही, त्यांना योगाची गरज आहे, आणि ते योगापासून लांब आहे. जे सात्विक आहार घेऊ शकत नाही, जे मेसमध्ये राहतात, परिस्थितीमुळे त्यांना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, त्यांना योगाची गरज आहे. जे कुठंतरी व्यसनाधीन झाले, कुठंतरी अल्कोहोल घेतात, कुठंतरी टोबॅको खातात, त्यांना योगाची गरज आहे. आणि ज्यांना योगाची गरज आहे ते आपल्याजवळ आल्यानंतर त्यांना सगळ्यांना सांगतो हे करू नका, आणि ते दूर पडतात. कुठंतरी मला असंच जाणवलं की आध्यात्मिक जीवन जर म्हटलं, कुठंतरी ध्यानाचा विषय घेतला, काही लोक म्हणतात भाऊ आपल्याला ते गुरु शिष्य कर्मकांड पूजा ते आपला काही संबंध नाही, आपण देवाला मानतो, मी जातो दर्शन घेतो, माझे अमुक गुरु आहे, मी त्यांच्याकडे जातो, याचा आपल्याला संबंध नाही, आपल्याला जमत नाही. आणि हे लोक बाहेर राहिले, आणि खरी गरज प्रत्येक माणसाला आहे. आणि या सगळ्या 25 वर्षाचा अनुभव घेऊन हा जेव्हा अभ्यासक्रम डिझाईन केला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की यावर खूप सहज आणि साध्या पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. त्यामुळं हा अवेअरनेस वाढणं आवश्यक आहे मनासंदर्भात. माणसाचं ह्युमन डिझाईन कसं आहे, माणसाचं मन कसं काम करतं, हा अवेअरनेस वाढवणं आवश्यक आहे. मी कोविडचं एक उदाहरण सांगतो. अवेअरनेसचा फायदा काय, होस्टचा फायदा काय? जेव्हा कोविड आला ना आपल्याकडं, कोविडमध्ये सुरुवातीला भरपूर गैरसमज होते. पण मी एक साधं उदाहरण म्हणून घ्या की कोविडमध्ये 2 प्रकारचे लोक होते असं आपण समजू. सायन्स बॅकग्राऊंडचे लोक होते, ज्यांनी 11वी-12वी सायन्स केलंय, ज्यांनी बीएससी केली आहे, जे डॉक्टर आहेत, ज्यांनी एमबीबीएस केलंय, बीएमएस केलंय. डॉक्टर सुद्धा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, ज्यांनी 11वी-12वी सायन्स केले, अशा प्रकारचा वर्ग सुद्धा आपल्यामध्ये होता. आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही, अशा प्रकारचा वर्ग सुद्धा आपल्यामध्ये होता. कोविड हा व्हायरसमुळे झाला, व्हायरस आहे सॉरी. तर हा जो व्हायरस आहे, या व्हायरसमुळे हे संसर्गजन्य रोग होतात, हे आपल्याला माहित आहे. व्हायरसमुळे होणारे आजार आहेत, बॅक्टेरियामुळे होणारे आजार आहे.
पॅन्डेमिक सिच्युएशन होती, कोविड झाला, व्हायरसमुळे झाला, हे सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे. मग प्रोटोकॉल झाले, मास्क वापरा, कोविडवाल्यांच्या संपर्कात येऊ नका, हात साबणाने स्वच्छ धुवा, कुठं जर टच केले तर हात धुवा, हे सगळे प्रोटोकॉल सुरू झाले. यामध्ये असा एक वर्ग होता, असा एका माणसाने फोन केला, डॉक्टर साहेबांना फोन केला, तो कॉल रेकॉर्डिंग फार व्हायरल झाली त्या कालावधीमध्ये, म्हणून सांगतोय. डॉक्टरांना असा फोन केला एका माणसाने, हॅलो सर, एक कोविड झालेला पेशंट आहे आमचे पाहुणे, आणि त्यांना कोविड झालाय आणि ते ऍडमिट आहे, मी त्यांना फोन केला होता, फोन केल्यामुळे कोविड होतो का? हा प्रश्न पहिल्या लाटेमध्ये एका माणसाने डॉक्टरांना विचारला आणि ती ऑडिओ क्लिप पण व्हायरल झाली. मित्रांनो, मला काय सांगायचं समजून घ्या. हा प्रश्न विचारणार एक व्यक्ती आहे की डॉक्टर साहेब, कोविडच्या पेशंटला मी फोन केला आणि फोनवर कोविडच्या पेशंटची बोलल्यामुळे कोविड होतो का? आणि ह्याच पॅन्डेमिकमध्ये दुसरा सायन्सचा विद्यार्थी आहे, त्याला कोविड काय हे समजलं, व्हायरस आहे, संसर्गजन्य आजार कसे होतात, व्हायरस कसा स्प्रेड होतो, व्हायरस स्प्रेड होण्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे, नाकाला मास्क का लावलं पाहिजे. अनेक लोक मास्क बीस लावतात, घरी आल्यावर मास्क काढतात मस्तपैकी, असं करतात, जमलं, अरे हात धु बाबा. हे सायन्सच्या विद्यार्थ्याला सांगण्याची गरज नव्हती, कारण त्याला व्हायरस काय, संसर्गजन्य आजार कसे होते हे माहिती आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, फोनवर कोविडच्या पेशंटशी बोलण्याने कोविड होतो का? हा अवेअरनेसचा फरक आहे. सायन्स बॅकग्राऊंडच्या लोकांना व्हायरस काय माहिती आहे, अवेअर असल्यामुळे त्यांना या सिच्युएशनला सामोरे जाणं, कशी काळजी घ्यायची हे समजणं सहज झालं. तसंच मित्रांनो, ध्यान काय आहे, मन कसं काम करतं, मनावर संस्कार कसे होतात, मनाची ताकद काय आहे, मनामधले सकारात्मक ऊर्जा बाहेर कशी काढायची, हे ज्या माणसाला समजतं ना, त्याचा होश वाढतो, आणि होश वाढल्यामध्ये जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. त्यासाठी हा कार्यक्रम डिझाईन केला आहे. मनाच्या जशा नकारात्मक गोष्टी आपण बघतो, तशा मनाच्या सकारात्मक पण गोष्टी आहेत. मनासारखा खतरनाक शत्रू नाही जर आपण मनाचे गुलाम असू तर, आणि मनासारखा प्रभावी मित्र नाही जर मन आपलं गुलाम असेल तर. पण खरं तर या मनाच्या पलीकडे काम करण्याचं माझं ड्रीम आहे, आणि त्याची प्रक्रिया पण चालू आहे. पण या ध्यानाच्या माध्यमातून मनाची पायरी पहिल्यांदा आपल्याला ओलांडायची आहे. म्हणून आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र, आनंदी राहण्यासाठी ध्यान कसं फायदेशीर होईल. आणि या कार्यक्रमामध्ये फक्त ध्यान नाही, अनेक गोष्टी आहेत. या कार्यक्रमाच्या एका प्रशिक्षणार्थीने लाईव्ह कार्यक्रमामध्ये समोर येऊन सांगितलं, कार्यक्रम झाल्यानंतर 2 महिन्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांचा फीडबॅक घेतला गेला, आणि फीडबॅकमध्ये त्यांनी सांगितलं की मी खरं सांगतो, बनकर सरांचं ध्यानाचं काम झालं, आणि मागच्या 2 महिन्यामध्ये जवळपास 60 दिवसामध्ये मी जवळपास 45 दिवस रेग्युलर ध्यान करत होतो. 15 दिवस नाही झालं 60 दिवसामध्ये, काय हरकत नाही. म्हणजे 4 महिन्यातल्या 4 आठवड्यांपैकी 1 आठवडा ध्यान नाही झालं, म्हणजे 1 दिवस केलं, 2 दिवस नाही केलं, परत 4 दिवस केलं, 1 दिवस नाही केलं, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं की मी 60 दिवसापैकी 45 दिवस ध्यान केलं. आणि खरं सांगतो, मी सेल्समध्ये काम करतो आणि माझं टार्गेट अचीव्ह झालं. आणि सगळ्या लोकांनी कडकड कडकड टाळ्या वाजवल्या. आणि त्यांचे जे सिनियर होते ते लगेच उभे राहिले, खरंच सर, मागच्या 2 महिन्यामध्ये यांचा खूप फरक पडला आणि यांचं टार्गेट अचीव्ह झालं. आणि त्यांनी सांगितलं की माझ्या अवतीभोवती सगळ्या घटना माझ्या मनासारख्या घडायला लागल्या, अवतीभोवती सगळ्या घटना माझ्या मनासारख्या घडायला लागल्या, आणि माझं सेलचं टार्गेट अचीव्ह झालं, मला खूप आनंद वाटतो. मी त्यांना थांबवलं, साहेब, यातून गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढू शकतात. मी माझ्याकडे वेळ नव्हता कार्यक्रमाला, मी त्यांना सांगितलं 2 मिनिटासाठी प्रतिक्रिया द्या. पण मित्रांनो, मला त्या 2 मिनिटाची प्रतिक्रिया थांबवून मला त्यावर 10 मिनिटं बोलावं लागलं. कारण मी स्पष्ट सांगितलं, तुम्ही फीडबॅक दिला, पण यातून अंधश्रद्धा आणि गैरसमज वाढू शकतात. तुम्ही सांगितलं मी ध्यान करायला लागलो आणि सगळं मनासारखं व्हायला लागलं, आणि तुम्ही सांगितलं ध्यान करायला लागलो आणि सेलचं टार्गेट अचीव्ह झालं. मग मी खोदून खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केली, हे कसं झालं, काय झालं. मग त्यांनी सांगितलं, सर, मला खूप वर्षापासून मला शांत झोप लागत नव्हती, मला लवकर झोपच लागत नव्हती. झोप लागण्यासाठी मी सगळे प्रकार करायचो. कधी कधी मला झोप लागण्यासाठी मला गोळी घ्यावी लागायची. घरचे सांगायचे गोळी घेऊ नका, माझी मिसेस माझी झोपेची गोळी लपून ठेवायची. मग मी झोप लागण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, मला काही झोप लागत नव्हती. आणि झोप व्यवस्थित न झाल्यामुळे माझे मागच्या बाजूला डोकं दुखायचं, मला मायग्रेनची सुरुवात झाली, माझी चिडचिड वाढायची. मी खूप काम करतो, माझ्यावर खूप लोड आहे असं मला जाणवायचं. मग चिडचिड वाढायची, मी माझ्या सहकाऱ्यांवर चिडचिड करायचो, टार्गेट कसं पूर्ण करायचं माहित नव्हतं, आणि फोकस काम होत नव्हतं. मग ध्यानाने काय झालं तर पहिल्यांदा ध्यानाने त्या माणसाचे विचार सेटल झाले. आणि 100% सांगतो, विचार सेटल होतात. हे ध्यानाने नाही, सेशनमध्ये पहिल्या 10 मिनिटामध्ये
टाळ्या योग्य पद्धतीने ॲक्युप्रेशरच्या पद्धतीने वाजवल्यावर कसे विचार सेटल होतात हे मी प्रॅक्टिकलमध्ये दाखवेल. माझी विनंती असेल, कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नये. प्रत्येक गोष्ट चेक करा. ती ॲड आहे ना, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. त्यामुळे हे कसं होऊ शकतात, विचार कसे सेटल होऊ शकतात, ब्रिदिंगवर लक्ष दिल्याने विचार कसे सेटल होऊ शकतात, हे प्रॅक्टिकली त्याने त्या ध्यानाच्या 2 दिवसाच्या ऑफलाईन कोर्समध्ये अनुभवलं. आणि दररोज तो 15 मिनिटं ध्यान करायला लागला. त्याला झोप शांत लागायला लागली. झोप शांत लागायला लागल्यामुळे त्याचे जे झोपेच्या माध्यमातून जे हार्मोन्स डिस्टर्ब होते ते सेटल झाले. 1-1.5 महिन्यामध्ये ते सेटल झाल्यामुळे त्याचं डोकं दुखणं कमी झालं. डोकं दुखणं कमी झाल्यामुळं त्याचा फोकस कामाचा वाढला, शांत झाला. कामाचा फोकस वाढल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढली. कार्यक्षमता वाढल्यामुळं सेल्सवर तो काम करायला सुरुवात केली आणि सेल्सचं टार्गेट अचीव्ह झालं. त्यांनी सांगितलं, माझ्या मनासारखं व्हायला लागलं. म्हणजे काय, हे चमत्कार जरी वाटत असले पण हे चमत्कार नाही, यामागं सायन्स आहे, यामागं शास्त्र आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मग या ध्यानामध्ये एक ध्यानाचा प्रकार असतो पॉझिटिव्ह अफर्मेशन. यामध्ये वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आहे. एक पहिला आहे स्वीकार ध्यान. भूतकाळाचा आपल्याला स्वीकार करावा लागतो, स्वीकार ध्यान. त्यानंतर यामध्ये दुसरा प्रकार आहे सगळ्यात महत्त्वाचा फॉरगिव्हनेस मेडिटेशन. काही गोष्टी आपल्याला सोडावं लागतं. एखादी गोष्ट जर आपण लावून धरली ना, आपल्यालाच त्रास होतो. मला जर एखाद्या माणसाला रागवायचं आहे, मला जर एखाद्या माणसावर चिडायचं आहे साहेब, तर मला रागावण्यासाठी, मी रागावल्यानंतर त्याच्या मनावर जेवढा परिणाम होतो ना, तेवढाच परिणाम मला रागावण्यासाठी माझे व्हायब्रेशन मला निगेटिव्ह करावं लागतात, माझे व्हायब्रेशन मला डिस्टर्ब करावं लागतात. मला जर चिडायचं असेल ना, मी जर चिडलो असेल ना, ते मी चिडण्यासाठी तेवढे निगेटिव्ह व्हायब्रेशन, तेवढी निगेटिव्ह एनर्जी मला क्रिएट करावं लागते. तेव्हाच मी ओरडू शकतो, तेव्हाच मी चिडू शकतो, तेव्हाच मी रागू शकतो. म्हणजे आपल्यावर तो परिणाम होतो, याचा होशच आपल्याला नसतो. होश शब्द फार महत्वाचा आहे साहेब. एक वाक्य सांगतो तुम्हाला, कदाचित आवडेल, की लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में जाता है. लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में जाता है, पर गलत है. इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में नहीं जाता है, बल्कि वो जो बेहोशी में जाता है तभी अल्कोहल लेता है या गलत काम करता है. किस होश की बात हो रही है, हा होश महत्वाचा आहे. आणि तो होश वाढवण्याचं काम ध्यान करतं. त्यामुळे या ध्यानामध्ये पहिल्यांदा आपल्याला आपला पास्ट कंप्लीट करायचा आहे, आपला भूतकाळ कंप्लीट करायचा आहे. जी काही मानसशास्त्रीय लेवलची मनाची जी जडणघडण झाली, ती जडणघडण कशी झाली, आणि ही मनाची जडणघडण योग्य वयात होणं फार महत्वाचं आहे. पण नाही होऊ शकली, ठीक आहे. मग आता जी जडणघडण झाली त्याचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मनावर आहे, त्याचे जे आघात आपल्या मनावर आहे, ज्या काही चांगल्या आणि वाईट घटना घडल्या त्याचे जे परिणाम आपल्या मनावर आहे, हे पहिले आपल्याला शोधावं लागेल की भूतकाळाचा कोणता प्रभाव माझ्या मनावर आहे. भूतकाळामध्ये मी जे घडलो, माझ्या बाबतीत जे घडलं, मी जे घडलो आणि माझ्या बाबतीत जे घडलं, या प्रक्रियेमध्ये माझ्या मनावर भूतकाळाचा कोणता आघात झालेला आहे, ज्याचा परिणाम मी आज असा वागतोय, मी आज असा का वागतोय, मी आज असा का बोलतोय, मी या गोष्टीपासून दूर का पळतोय, या गोष्टी मला नकोशा का वाटताय, या गोष्टी मला हव्याशा का वाटताय, मला या माणसाशी बोलावंसं का वाटतं, या माणसापासून दूर जावंसं का वाटतं, मी आहे तो असा काय आहे, का आहे, याच्यावर कधी कधी आपण विचार केलाय का? आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये समजतील, जाणवतील आणि लक्षात येईल. 3 शब्द वापरले या कार्यक्रमामध्ये, हे तुम्हाला समजेल, या कार्यक्रमामध्ये हे तुमच्या लक्षात येईल. पण स्पष्ट सांगतो, समजून पण फायदा नाहीये, लक्षात येऊन पण फायदा नाहीये. ह्या गोष्टी जाणवल्या पाहिजे. कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला जाणवते ना, तेव्हा आपल्यात बदल सुरू होतात. बदल, रूपांतर, परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन हे रिअलाइज झाल्यानंतर होतात. इथं समजल्यानंतर नाही. इथं खूप लोकांना ज्ञान असतं काय केलं पाहिजे. इस दुनिया में बहुत से लोग जानते हैं क्या करना चाहिए, पर बहुत कम लोग वही करते हैं जो वो जानते हैं. जानना इंपॉर्टेंट नहीं है, करना इंपॉर्टेंट है. नोइंग व्हाट यू नो इज नॉट इम्पॉर्टंट, डुईंग व्हाट यू नो इज मोर इम्पॉर्टंट. त्यामुळे रिअलाइज होण्याच्या प्रक्रियेसाठी कुठेतरी आपल्याला ध्यानाचा आधार घ्यायचा आहे. मग यामध्ये पास्ट कंप्लीट करण्यासाठी काही स्वीकार ध्यानाचे प्रकार आहे, फॉरगिव्हनेस ध्यान, क्षमा ध्यानाचे काही प्रकार आहे. भूतकाळातल्या काही आपल्याकडनं झालेल्या चुका ज्यामुळे आपल्याला गिल्ट फील होतं, आपल्याला स्वतःला क्षमा करावं लागेल, आपल्याला इतरांना क्षमा करावं लागेल. त्यानंतर ग्रॅटिट्यूड ध्यान, जे काही मिळालं त्याचं ग्रॅटिट्यूड ध्यान, धन्यवाद ध्यान आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह अफर्मेशन ध्यान. त्यानंतर रिक्रिएशन मेडिटेशन,
त्यानंतर फ्युचर क्रिएशन मेडिटेशन, त्यानंतर ॲक्च्युअल ध्यान, असे अनेक वेगवेगळे ध्यानाचे प्रकार यामध्ये आपण 2 दिवसाच्या ऑफलाईन कोर्समध्ये प्रत्यक्ष तिथं येऊन तिथं 2 दिवस आपल्याला बरोबर काम करायचं असतं, त्या कोर्समध्ये करावं लागतं. आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन आणि स्वीकार ध्यानाचा परिणाम असा झाला की त्याच्या मनात चिडचिड, कायम चिडचिड, डोकं दुखतंय, मायग्रेनचा त्रास सुरू आहे, झोप प्रॉपर होत नाही, अनेक कौटुंबिक आणि कायदेशीर सुद्धा समस्या त्यांना होत्या, त्यामुळे वैद्यकीय समस्या सुरू झाल्या. आणि ह्या वैद्यकीय समस्या कशा सुरू झाल्या, याला म्हणतात सोमो सायकिक आणि सायकोसोमॅटिक. हे 2 प्रकार समजून घ्या. मनामुळे आपल्या शरीरावर झालेले परिणाम आणि मनामुळे शरीरामध्ये झालेले बदल, मनामुळे शरीराला झालेले आजार, आणि त्या मनावरच जर काम करून यावर काम केलं ना, हे आजार सुद्धा कमी व्हायला लागतात. पण ही मेडिकल ट्रीटमेंट नाही, हे सुद्धा मला क्लिअर डिक्लेरेशन द्यायचं आहे. मग त्यामध्ये त्या व्यक्तीने ऍक्सेप्टन्सवर काम केलं, त्या व्यक्तीने पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवर काम केलं, कारण एनर्जी हा फार महत्वाचा विषय ज्यावर आपण काम करणार आहोत. आणि त्या व्यक्तीने सगळ्यात महत्वाचं त्या व्यक्तीने बाकीच्या लोकांबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन क्रिएट झाले. आणि त्यानंतर तेच टीमवर्क, ज्यांच्यावर यांची चिडचिड व्हायची, तेच लोक, तेच सहकारी, यांच्याबरोबर टीमवर्क व्हायला लागलं. तेच टीमवर्क सकारात्मक लेवलला व्हायला लागलं. आणि टीमवर्क सकारात्मक लेवलला मुळे व्हायला लागल्यामुळे कॉर्डिनेशन वाढलं आणि टार्गेट अचीव्ह झालं. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये या ध्यानाची गरज जास्त आहे. म्हणून जेव्हापासून मी हा कार्यक्रम डिझाईन केला, खूप कॉर्पोरेट सेक्टरची डिमांड आहे. मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हे शिबिरं घेतोय. कारण कॉर्पोरेट लोकांना लक्षात आलं की माणूस नावाच्या प्राण्याची इफिशियन्सी जर वाढवायची असेल, कार्यक्षमता वाढवायची असेल, तर भावनिक लेवलला, मानसिक लेवलला तो सेटल असला पाहिजे. मित्रांनो, अभिमानाने सांगतो, जोपर्यंत आपण मनावर काम करत नाही तोपर्यंत आनंदी जीवन जगत नाही. हे अनुभवतोय मी, माझ्या फॅमिलीमध्ये अनुभवतोय, माझ्या अवतीभोवती घडवतोय. आणि माझ्या बाबतीत सुद्धा, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा, माझ्या मित्रांच्या बाबतीत सुद्धा मी तुमच्यासारखाच नॉर्मल माणूस आहे. सगळ्या गोष्टी माझ्या चालतात. आज सुद्धा मला राग येऊ शकतो, नाही असं नाही. पण सुरुवातीला राग आल्यानंतर बरेच दिवस समजत नव्हतं रागाला. आपण सुरुवातीला म्हणजे खूप जुनं सांगतोय मी, कॉलेजच्या जीवनाचं, नाही नाही टाकून देईल तो, असा बोलला कसा. आणि एक मस्ती चढते, वावर विकल्पनतेची जिरवल. एखादा माणूस काय बोलला तर तुझ्या दारात पाय, अरे याच्यासाठी जन्म नाही घेतला साहेब आपण. पण त्याच्या पुढच्या लेवलला आल्यावर समजतं, अरे याच्यासाठी नाही, अरे आपण काहीतरी चुकतोय, हा त्रास आपल्याला होतोय, हे व्हायब्रेशन आपले वाढत आहे, हे लक्षात आल्यानंतर काही लोकांना नंतर आपण चिडलो, बोललो, राग आल्यानंतर 1-2 तासानंतर समजतं, हा यार ते असं व्हायला नको होतं. त्यानंतर काही लोकांना राग आला, बोललो, चिडलो, घटना घडली, त्यानंतर लगेच समजतं, अरे आपलं चुकलं बरं का, असं व्हायला नव्हतं होतं. पण त्याच्या अलीकडे आल्यावर आपल्याला राग आल्यावर समजतं, अरे आपल्याला राग आलाय. आणि त्यावेळेस होश वाढतो, अरे आपल्याला राग येतो आलाय आणि हे रागाचे व्हायब्रेशन आहे. पण त्या रागाच्या व्हायब्रेशनचे कोणतेही दुष्परिणाम आपण आपल्या मनावर होऊ देत नाही, आपल्या कार्यक्षमतेवर होऊ देत नाही. ही ताकद ध्यानाची आहे. माणूस नावाचा प्राणी राग येणार, चिडणार, भावना येणार, फिलिंग्स येणार, त्या प्रेमाच्या असतील, रागाच्या असतील, द्वेषाच्या असतील, रोमॅन्टिक असतील, कोणत्याही असतील, फिलिंग येणार. भावना हा माणसाचा मनाचा गुणधर्म आहे. मन गुणधर्म सोडणार नाही. पण त्याच्या पलीकडं त्याला डिटॅच होऊन, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघणं आणि साक्षी भावनेने बघून होश वाढवणं, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होत नाही, त्याचा परिणाम आपल्या भविष्यावर घडत नाहीये. आणि त्या पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळं, त्या ॲक्सेप्टन्समुळं, त्या चिडचिड कमी झाल्यामुळे, सहकाऱ्यांच्या टीमवर्कमुळे त्याचं टार्गेट पूर्ण झालं. आणि तेव्हा तो विषय क्लिअर झाला की ध्यानाच्या माध्यमातून माझं टार्गेट कसं पूर्ण झालं, माझ्या मनासारखं कसं घडायला लागलं. याचं हे सायंटिफिक रिझन लोकांना सांगितलं. कारण लोकांना असा गैरसमज झाला असता, ध्यान करायला लागलं चमत्कार झाले. नाही मित्रांनो, हे सायन्स आहे, हे सायंटिफिक आहे. आणि हा सगळा कार्यक्रम सायंटिफिक आहे. म्हणून ह्याच जॅकेटमध्ये मी येऊन तुम्हाला तुमच्यासमोर शूज घालून खुर्चीवर बसून हे सगळं शिकवणार आहे. तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे, आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. कारण आपल्या अवतीभोवतीच्या घटना घडतात. समजा उदाहरण सांगतो, एक छोटंसं उदाहरण सांगतो, नंतर परत आपल्या कन्क्लुजनकडे येतो. कारण अजून 15 मिनिटं आपल्याला बाकी आहे. बोलायचं तर खूप काही आहे आणि असं वारंवार आपण बोलत चालणार आहोत. एक उदाहरण सांगतो. कल्पना करा, तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात. घरामध्ये तुम्ही कोणाला तरी चहा करायला सांगितलं. तुम्हाला चहा घेऊन कोणीतरी तुमच्या कुटुंबातलं सदस्य किंवा तुमच्याकडे कामाला असणारी मावशी वगैरे चहा घेऊन आली. आणि तुमच्या हातात चहा देताना तुम्ही टीव्ही बघता बघता तो काहीतरी झालं तुम्ही दोघांमध्ये, आणि ती कप बशी व्यवस्थित पकडली नाही आणि चहा सांडला गेला, तुमच्या पॅन्टवर चहा सांडला. काय रिॲक्शन आहे तुमची? तुम्ही लगेच कपडे झटकाला ओरडाला, असं कोण चहा द्यायची पद्धत आहे, समजत नाही का तुला, दिसत नाही का, वगैरे वगैरे सगळा प्रकार सुरू होईल. अशी एक घटना आहे. दुसरी घटना आहे, तुमचे गुरु आहेत, तुमचे नेते आहेत, तुमचे बॉस आहेत, तुमच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल आदर आहेत, अशा लोकांच्या घरी तुम्ही गेलात, बसले हॉलमध्ये छानपैकी. घरात कोणीतरी चहा ठेवलाय, पण घरात कोणी नाही म्हणून तेच उठले, चहा घेऊन आले.
कोण? तुमचे नेते, तुमचे बॉस, तुमचे गुरु किंवा तुमचे आदरस्थान, ज्यांना तुम्ही मानता असं व्यक्तिमत्व, आणि ते तुम्हाला चहा देताना असंच काहीतरी झालं आणि तो चहा सांडला. तुम्ही काय म्हणाल? असू द्या, असू द्या, काय अडचण नाही, असू द्या, असू द्या. मग प्रश्न असा आहे, घटना तीच आहे पण रिॲक्शन वेगळी काय? म्हणजे अवतीभोवती घटना जरी सेम असली, घटना घडणारे व्यक्ती कोण आहे, त्या घटनेबद्दल आपल्या माइंडमध्ये जुनी परसेप्शन काय आहे, त्या घटनेबद्दल आपल्या माइंडमध्ये भूतकाळाचा प्रभाव काय आहे, यावर आपली रिॲक्शन अवलंबून असते. आणि ही रिॲक्शन सोडून आपण आयुष्यात क्रिएशन कसं करायचं हे शिकवणारा कार्यक्रम म्हणजे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. लक्षात घ्या मित्रांनो, हे मनाची जडणघडण कशी होती हे समजून घ्या. एक साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण एकमेकाला कनेक्टेड आहोत. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतोय आणि तुम्हाला चॅट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं या प्रश्नाचं. मी चॅट बॉक्समध्ये आता सध्या लाईव्ह आहे, तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. एक साधा गणिताचा प्रश्न आहे, माझी सगळ्यांना विनंती आहे, ते गणित तुम्हाला करायचं आहे आणि चॅट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. माझा प्रश्न आहे, व्यवस्थित ऐका. 7 इंग्लिशमधला 7, 7 वजा 5 अधिक 2 गुणिले 10 भागिले 2, उत्तर किती हा माझा प्रश्न आहे. 7 वजा 5 अधिक 2 गुणिले 10 भागिले 2, उत्तर किती हा माझा प्रश्न आहे. बऱ्याच जणांची उत्तर येत आहे. प्रकाश कांगणे सर, वाव क्या बात आहे. राज सर, वाव ग्रेट, व्हेरी गुड, मस्त मस्त छान. बऱ्याच जणांची उत्तर येत आहे आणि जेवढ्यांनी उत्तर दिले ना सगळ्यांची उत्तर 20 आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. आज आपल्याकडे वेळ नाही आहे, नाहीतर मी तुमच्याशी अधिक संवाद साधला असता. ओके, सगळ्या लोकांची उत्तर 20 आहे. आपल्याकडे वेळ नाही म्हणून मी आज याच्यावर जास्त बोलत नाही, अधिक संवाद साधला असता, पण शॉर्टमध्ये सांगतो. माझा प्रश्न आहे, तुम्हाला हे 20 उत्तर तुम्ही इतकं फटाफटा स्पीडली काय दिलं हो? तर याच्यावर तुमचं उत्तर असेल, तुमचं पहिलं उत्तर असेल की आमचं गणिताचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे. तुमचं दुसरं उत्तर असेल, हे बेसिक आहे, हे आम्हाला येतं, हे आम्हाला माहित आहे. तुमचं तिसरं उत्तर असेल, यात काय अवघड आहे, हे तर लहान मुलगा करेल. मित्रांनो, मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐका, कारण यानंतर मी जे सांगणार आहे ना ते तुमच्यासाठी कदाचित शॉकिंग असेल. लक्षपूर्वक ऐका आणि कदाचित तुम्ही ती सुरुवातीला मान्य पण करणार नाही. मित्रांनो, 20 उत्तर चुकीचं आहे. धनंजय नावाचा एक मुलगा आहे, तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवल्या. मी सगळ्यांना लाईव्ह बघतोय. अभिनंदन धनंजय, धनंजय व्हेरी गुड. कारण धनंजयला समजलंय 20 उत्तर चुकीचं आहे. धनंजय मी तुला बघतोय. धनंजयला समजलंय, तो एक छोटा मुलगा आहे, मला माहित नाही कितवीला आहे, पण तो एकदम खुश होऊन टाळ्या वाजवतोय. धनंजयला समजलंय 20 उत्तर चुकीचं आहे. याचं कारण आहे 20 उत्तर चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण मी जे सांगितलं ते नाही केलं साहेब. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही केलं. मी तुम्हाला सांगितलं 7 वजा 5, तुम्ही केलं 7 वजा 5, इथपर्यंत बरोबर आहे. माझ्याकडे लक्ष द्या. 12 उत्तर बऱ्याच लोकांचं येत आहे. चेतन सोनवणे सर, थँक्यू. 12 उत्तर बऱ्याच लोकांचं येत आहे. तर 12 उत्तर बरोबर आहे. 12 उत्तर लोकांनी द्यायला सुरुवात केलंय. आता 12 आणि 20 बाजूला ठेवा, कारण मी गणित शिकवण्यासाठी आलेलो नाहीये. यातून मला काय सांगायचं हे समजून घ्या. 12 आणि 20 उत्तर बाजूला ठेवा. चेतन सोनवणे सरांचं आता 12 उत्तर आहे, अजून काही लोकांचं 12 उत्तर आहे. सुरुवातीला सगळ्यांचं फटाफटा 20 आलं. सुरुवातीला जे उत्तर आलं ते 20 आलं आणि विचार करून उत्तर दिलं ते 12 आलं. आणि तुम्ही आता सेशन संपल्यावर हे मोबाईलवर करून बघा, 12च उत्तर येईल. पण आत्ता करू नका, कारण मोबाईलवर तुम्ही करायला गेले तर हा व्हिडिओ बंद होईल तुमच्यासाठी. त्यामुळे आत्ता करू नका, नंतर करून बघा. मला त्या उदाहरणातून काय सांगायचं समजून घ्या मित्रांनो. 25 वर्षाचा अनुभव या कोर्समधून मांडतोय साहेब. खूप अभ्यास करून 15 वर्षापासून या गोष्टी समजून घेऊन मागच्या 1-2 वर्षापासून कोर्स डिझाईन केलंय. 1 तासामध्ये सांगणं अवघड आहे, पण समजून घ्या. हे तुमचं जे उत्तर आहे ना, हे उत्तर आहे ना 20, मी जे सांगितलं ते तुम्ही नाही केलं मित्रांनो. मी सांगितलं 7 वजा 5, तुम्ही केलं 7 वजा 5, इथपर्यंत बरोबर. मी सांगितलं 7 वजा 5 अधिक 2, तुम्ही 7 वजा 5 अधिक 2 नाही केलं, तुम्ही केलं 7 वजा 5, पहिलं उदाहरण. दुसरं तुम्ही केलं 2 अधिक 2, जे मी सांगितलं नव्हतं. मी सांगितलं 7 वजा 5 अधिक 2 गुणिले 10, तुम्ही काय केलं, तुम्ही केलं 7 वजा 5 2 अधिक 2 आणि 4 गुणिले 10, जे मी सांगितलं नव्हतं. मी 4 गुणिले 10 सांगितलं नव्हतं, लक्ष द्या. त्यानंतर मी सांगितलं 7 वजा 5 अधिक 2 गुणिले 10 भागिले 2, तुम्ही केलं 40 भागिले 2 20, जे मी सांगितलेलं नव्हतं. तुम्ही हे 4 उदाहरणं केले, पण हे सगळे उदाहरण जर एकत्र केले तर शाळेमध्ये आपण शिकलोय. तुम्हाला मी आठवण करून देतो मित्रांनो, तुम्हाला मी आठवण करून देतो, शाळेमध्ये आपण हे शिकलोय 6वी 7वी मध्ये.
की जेव्हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही क्रिया जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा बोडोमास नावाचा रूल अप्लाय करायचा असतो, ज्याला मराठीमध्ये कंचे भागू म्हणतात. पहिल्यांदा कण सोडायचा, रूट सोडायचं, नंतर गुणाकार आणि भागाकार अगोदर करायचा आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी करायची. चारही क्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या क्रिया करण्याचा एक सिक्वेन्स असतो. हे आपण शाळेमध्ये शिकलोय, जे आता आपण विसरलो. आयुष्यात असंच काहीतरी होतं. आयुष्यात बेरीज गुणाकार भागाकार वजाबाकी सगळ्या क्रिया एकत्र कराव्या लागतात, त्याला आयुष्य म्हणतात. आता जर मी तुम्हाला फक्त बेरजेचं उदाहरण सांगितलं ना मित्रांनो, प्रत्येकाला बेरीज जमेल. आता जर फक्त गुणाकाराचं उदाहरण सांगितलं ना, प्रत्येकाला गुणाकार जमेल. आता जर वजाबाकीचं उदाहरण सांगितलं ना, प्रत्येकाला वजाबाकी जमेल. पण चारही क्रिया एकत्र सांगितल्यानंतर पहिल्या प्रयत्नामध्ये सगळ्यांचं उत्तर 20च होतं. चारही क्रिया एकत्र आल्यानंतर कोणाला जमलं नाही. आणि आयुष्य हेच असतं मित्रांनो. आयुष्यात कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, व्यावसायिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाची सांगड घालावं लागते. आणि हे सांगड घातल्यानंतर आयुष्याचं सार्थक होतं आणि आनंदी आणि प्रभावी जीवन आपण जगू शकतो. आणि हे कसं जगायचं, या चारही जीवनाची, कौटुंबिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, व्यावसायिक जीवन असेल आणि आध्यात्मिक जीवन असेल, या जीवनाची सांगड घालून आयुष्य कसं जगायचं यावर काम करणारा कार्यक्रम म्हणजे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. आणि नंतर विचार करून ज्या लोकांनी उत्तर दिलं त्यात काही लोकांचं 12 उत्तर आलं. सांगण्याचा उद्देश असा, विचार न करता आपण फटकाट रिॲक्शन दिली, 20 उत्तर देऊन मोकळं झालं. आणि हे काही लोकांना अजून सुद्धा मान्य नसेल की 20 उत्तर कसं चुकीचं आहे, काय बोडोमास आहे. काही लोक म्हणत असतील काहीतरी आहे, काही लोक नंतर चर्चा करतील. पण 20 उत्तर चुकीचं होतं हे कोणीही मान्य केलं नसतं आणि तो म्हणला असता 20च बरोबर आहे. आयुष्यात असंच होतं की प्रत्येक ठिकाणी माणूस हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की मीच बरोबर आहे. आणि हे सिद्ध करता करता कुठंतरी आनंदी जीवन जगणं राहून जातं, आयुष्याचं मर्म राहून जातं मित्रांनो. म्हणून हा फॉर्म्युला, सगळ्या क्रिया एकत्र कसा करायचा, हा फॉर्म्युला जर लवकर समजला तर वेगळं आयुष्य माणूस जगू शकतो. हे मला वयाच्या 50 वर्षानंतर समजलं. आणि आत्ता समजल्यानंतर मी हे मिशन घेऊन काम सुरू केलं आहे. माझ्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी मी जाहीरपणे प्रगट केलं की माझं उरलेलं आयुष्य हा फॉर्म्युला, आनंदी जीवनाचा, हा मनावर काम करण्याचा फॉर्म्युला, मनाच्या जडणघडणीचा फॉर्म्युला, अध्यात्माचा फॉर्म्युला जर मला लवकर मिळाला असता ना, तर मी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो. पण हा फॉर्म्युला घेऊन मी आता समाजासमोर येतोय मित्रांनो. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझं स्वप्न आहे टू बिकम अ इंटरनॅशनल स्पिरिच्युअल लीडर. हे जाहीरपणे सांगतो. पण अध्यात्म म्हणजे काय समजलं पाहिजे. अध्यात्म काहीतरी वेगळं, ध्यान काहीतरी वेगळं आणि व्यावहारिक जीवन वेगळं आणि कौटुंबिक जीवन वेगळं असं न करता या सगळ्या गोष्टीची एकत्रित सांगड घातली गेली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित राहून जे काही आपल्या अवतीभोवती घटना घडताय त्याचा काय परिणाम होतोय, त्या नोकरी करणाऱ्या गृहिणी आहे, व्यवसाय करणाऱ्या गृहिणी आहे, घरामध्ये सकाळी स्वयंपाक करणारे गृहिणी आहे, चिडचिड होणे हे नॉर्मल आहे. ते मी असेल, माझी बहीण असेल, माझी आई असेल, माझी पत्नी असेल, माझी मुलगी असेल, त्या सुद्धा ह्युमन डिझाईन आहे. मी सुद्धा ह्युमन डिझाईन आहे. व्यवसाय करणारे पुरुष आहे, कौटुंबिक अडचणी आहे, वैद्यकीय अडचणी आहे, घरामध्ये येणारे संकट आहे, सामाजिक संकट आहे, व्यावसायिक संकट आहे, कायदेशीर संकट आहे, वैद्यकीय संकट आहे. या सगळ्या संकटाला सामोरे जात असताना सगळ्या गोष्टींचा समन्वय साधून आपण आयुष्यात कसं आनंदाने जगू शकतो यावर ह्या ध्यानाचा कार्यक्रम आहे. 100% यामध्ये ध्यान, 50% आहे आणि 50% यावर लेक्चर आहे. अंडरस्टँडिंग वाढून जाईल, होश वाढून जाईल साहेब. खूप मेहनत करून हे सगळं डिझाईन केलंय. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. महिलांसाठी एक साधा फॉर्म्युला सांगतो, कारण आपली ही गृहिणी खरंच खूप मेहनत घेते, यात काही काडी मात्र शंका नाही. माझी तब्येत चांगली आहे कारण माझी मिसेस माझी काळजी घेते, माझी आई माझी काळजी घेते. मी जाहीरपणे सांगतो, मी ट्रेनर म्हणून जरी काम करत असलो तरी माझ्या मुलांची अभ्यास घेणारी माझी पत्नी आहे, घर सांभाळणारी पत्नी आहे, नोकरी करणारी पत्नी आहे, व्यवसाय करणारी पत्नी आहे. या सगळ्या भूमिकेवर काम करत असताना, पुरुष सुद्धा या सगळ्या भूमिकेवर काम करत असताना या सगळ्या जीवनाचा समन्वय साधला जात नाही. कुठेतरी मनशांती आपण कुठेतरी विसरून जातो. त्यामुळे कुठेतरी कामावर फोकस होत नाही आणि आनंदी जगणं विसरून जातो. म्हणून साधा फॉर्म्युला सांगतो, बाहेरून बिझी, बाहेरून बिझी आणि आतून इझी. बाहेरून बिझी आणि आतून इझी जर राहायचं असेल ना, आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. हेमंत सर धन्यवाद, त्यांनी ग्रेट स्पीच सर मेसेज टाकलाय.
बाहेरून बिझी आणि आतून जर इझी राहायचं असेल ना, आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. आणि मित्रांनो, आयुष्याच्या शेवटी समजतं की आपण आपल्या मनावर काम केलं नाही आणि माझ्या मनावर लहानपणी मला मिळणारी ट्रीटमेंट, मला मिळणारी वागणूक, माझ्या मनावर झालेला आघात, या सगळ्या गोष्टीमुळं, त्या मनावर होणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन मी पुढे काम करत होतो. आणि ह्या कामामुळं हा फॉर्म्युलाच माझा मनाचा चुकला, म्हणून माझं 20 उत्तर आलं आणि हे 12 उत्तर यायला पाहिजे होतं. आणि हे 12 उत्तर कसं काढायचं, हा फॉर्म्युला मला आयुष्यात अगोदर समजायला पाहिजे होता आणि हा कोर्स मला अगोदर मिळायला पाहिजे होता. असा कोर्स केलेल्या लोकांचा फीडबॅक आहे. त्यामुळे 18 वर्षाच्या तरुण मुलासाठी हा कोर्स आहे मित्रांनो. 18 वर्षासाठी. मी 18 वर्षाच्या आतल्या लोकांना प्रवेश देत नाही, कारण हा थोडा वैचारिक कोर्स आहे, लॉजिकल कोर्स आहे, ध्यान करावं लागतं. त्यामुळे 18 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी कोर्स आहे. त्यामुळं ह्या 18 वर्षांच्या 18, धन्यवाद धन्यवाद, श्याम धनवटे सरांचा मेसेज आहे, राजेंद्र धनवटे, मी सगळे मेसेज वाचतोय, हे सगळे मेसेज मी नंतर वाचणार आहे. धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल. 18 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी हा कोर्स आहे. आपण आयुष्यात फॉर्म्युला उशिरा समजतो की आपलं गणित चुकीचं होतं. आपण आयुष्यभर 20 उत्तर बरोबर आहे हे डोक्यात घेऊन फिरतोय, पण आयुष्यात काहीतरी चुकलंय, आपण जगणं विसरलोय, आयुष्य गेलंय, आपण म्हातारा झालोय, काहीतरी आयुष्यात जगणं राहिलंय. हे मृत्यू जवळ आल्यानंतर समजून फायदा नाही साहेब. हिंदू धर्माच्या अध्यात्मानुसार ह्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन करावा लागेल साहेब. मोक्षप्राप्तीपासून आपण लांब राहू. त्यामुळे हे सगळ्या मनावर होसणारे आघात कमी करत करत कमी करत करत कमी करत करत जे मनात आहे तेच बाहेर होऊ देणं, त्याच्यात ट्रान्सपरन्सी येणं, आपण कोण आहोत हे अनुभवाने जाणणं, त्या चैतन्याचा अनुभव घेणं, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, इथं अध्यात्माची सुरुवात होते. अध्यात्म म्हणजे स्वतःला जाणणं. तो कोणत्याही देशातला असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही पंथाचा असू द्या, त्याचे वेगवेगळे मार्ग आहे. प्रत्येक मार्ग चांगला आहे, प्रत्येक मार्गाचं युनिकनेस आहे, प्रत्येक मार्ग तिथंच जातो. मार्ग कोणताही असेल, साध्य फिक्स असला पाहिजे, कारण साधन और साध्य में बुद्धिभेद नहीं होना चाहिए. आणि जेव्हा आपल्याला समजलं की आपला फॉर्म्युला चुकत होता म्हणून 20 उत्तर येत होता आणि 12 उत्तर येण्याचा खरा फॉर्म्युला जेव्हा आपल्याला समजतो ना, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सकारात्मक लेवलला सक्षमपणे तोंड देऊ शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुमच्या आयुष्यात फरक काय पडेल, तर आयुष्यात येणारे संकट समोर येणार, पण ते संकट तुम्हाला आव्हानं वाटायला लागतील. तुम्हाला चॅलेंज वाटायला लागेल. संकट म्हणजे आव्हानं वाटायला लागतील. हा कोर्स केल्यानंतर अवतीभोवती घटना घडणार, चांगल्या आणि वाईट घटना घडणार, पण त्या घटनेला सक्षम मनाने सामोरे कसं जायचं, त्या घटनाचा आघात आपल्या मनावर कसा होऊ द्यायचा नाही, आणि तो आघात न होता या घटनांना सामोरे जाऊन एका वेगळ्या अंडरस्टँडिंगने हे जीवन कसं जगायचं हे जर शिकायचं असेल, तर आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र ह्या गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल. मित्रांनो, आपण कोणतीही वस्तू विकत घेतो, शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबावं लागेल, 10:05 कमी आहे. आमच्या ऑर्गनायझर साहेबांचे मेसेज येत आहे, सर वेळ पाळणं आवश्यक आहे. खूप काही बोलायचं आहे मित्रांनो तुम्हाला, तुमच्याबरोबर, आणि बोलत राहील, ऑनलाईनच्या माध्यमातून बोलत राहील. मी माझ्या बऱ्याच ओळखीच्या लोकांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या आतापर्यंत 25 वर्षामध्ये जे जे लोक मला कनेक्ट झाले कोणत्या ना कोणत्या कोर्सच्या माध्यमातून, सगळ्यांची माझ्याबद्दल एक तक्रार होती की सर तुम्ही डिजिटली प्रेझेंट व्हा. तुम्ही डिजिटली प्रेझेंट होत नाही. नाही होत मित्रांनो, कारण मी सकाळी 5 वाजता उठतो. 5 वाजता माझ्या हातात आमच्या पत्नीच्या कृपेने डबा भेटतो. 6 वाजता गाडीत बसतो, प्रवास करतो. कुठेतरी सांगलीला जा, साताऱ्याला जा, मुंबईला जा, पुण्याला जा, प्रवास करतो, रात्री उशिरा येतो, झोपतो, जेवण करतो, जातो. 2-3 दिवसानंतर सुट्टी घेतो. त्या सुट्टीच्या दिवशी दिवसभर आराम करतो. डिजिटल काहीच झालं नाही. पण आज ह्या माझ्या 50व्या वाढदिवसानंतर मी एक निर्णय घेतला आहे की महिन्यातल्या 30 दिवसांपैकी मी फक्त आणि फक्त जास्तीत जास्त 15 दिवस स्टेजवर असेल आणि उरलेले 15 दिवस या बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून डिजिटली तुमच्याबरोबर कनेक्ट असेल. त्यामुळे माझ्या जुन्या पार्टिसिपेंटला माझी विनंती आहे, काही लोक मला त्यावर थंब पण देत आहे, तर विनंती आहे की आपण आता व्हॉट्सअप कम्युनिटी पण स्थापन करणार आहोत आणि वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारण्यासाठी मी ऑनलाईन सातत्याने तुमच्यावर येणार आहे. यूट्यूबवर पण वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे, कारण 25 वर्षाचा अनुभव हे शरीर सोडण्या अगोदर डिजिटल स्वरूपात मला सोडून जायचं आहे. त्यामुळे मी डिजिटलवर काम करणार आहे. आणि या कोर्समध्ये एक शेवटचं उदाहरण सांगतो की कोणती वस्तू आपण घेतली, आपण एखादा मोबाईल विकत घेतला, आपण एखादा फॅन घेतला, आपण वॉशिंग मशीन घेतलं, आपण कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घ्या, ती वस्तू जर उघडून बघितली ना, त्या वस्तूच्या त्या बॉक्समध्ये एक गोष्ट कॉमन असते, ते म्हणजे युजर्स मॅन्युअल, इन्स्ट्रक्टर मॅन्युअल. ती वस्तू कशी वापरायची याचं एक मॅन्युअल असतं त्यामध्ये. लक्षात घ्या, ती वस्तू कशी वापरायची याचं एक मॅन्युअल असतं. फॅन विकत घ्या, मोबाईल विकत घ्या, कोणती वस्तू विकत घ्या. रामदास सोनवणे सर 15 वर्षानंतर ऐकताय, थँक्यू सर. त्यांचं म्हणणं आहे, रामदास सोनवणे सरांनी मला मेसेज टाकलाय,
म्हणजे चॅट बॉक्समध्ये तुम्हाला पण मेसेज टाकायला संधी देईल. मी तुमच्या प्रश्नांना पण उत्तर देणार आहे काही वेळानंतर. एवढं उदाहरण आहे का? रामदास सरांनी मला एक मेसेज टाकलाय. आय एम लिसनिंग यू आफ्टर 15 years. सेम एनर्जी अँड सेम लेवल. हॅट्स ऑफ यू सर. आय एम रनिंग 50. सॉरी, रनिंग 51. सॉरी, माफ करा. मी माझे वाढदिवस होऊन आत्तापर्यंत 5च दिवस झाले. मी ते 50च माझ्या डोक्यात आहे. माझं वय किती? रनिंग 50. कारण 5 दिवसापूर्वी मी हे बोलत होतो. आमच्या त्या कंपनीचे मित्र पण आमच्या समोर आहेत, ज्यांच्या ज्यांच्या त्या कंपनीने फार मोठा वाढदिवस सेलिब्रेशन केला. तर आता आय एम रनिंग 51. आणि त्यांनी एक महत्त्वाचा मेसेज जो टाकला ना, तो मेसेज मधला एक वाक्य फक्त मला तुम्हाला हायलाईट करायचं आहे. आय एम लिसनिंग यू आफ्टर 15 years. सेम एनर्जी सेम लेवल. हॅट्स ऑफ यू. साहेब, सेम एनर्जी का? मी प्रामाणिकपणे सांगतो. वय वर्ष माझं 51 चालू आहे. 4-5 हजार किलोमीटर माझं महिन्याला कमीत कमी ट्रॅव्हलिंग होतं. रात्री अपरात्री मी प्रवास करतो. आणि मी डायबेटिक पण आहे. मला शुगर आहे. अनेक कारण आहेत. माझी लाईफस्टाईल सुद्धा डायबिटीसला पूरक आहे. अनुवंशिकता पण आहे. मी डायबिटिक आहे. पण सेम एनर्जी राहण्याचं एकमेव कारण मेंटली सेटल राहणे, मेंटली सेटल होणे, अधूनमधून अधूनमधून मोठ्या प्रमाणावर ध्यान करणे. मी गाडीमध्ये सुद्धा ध्यान करतो. ध्यानाची नशा लागली तर नशा लागते. आणि ही एनर्जी आपण पण मिळू शकता जेव्हा तुमची मनाची एनर्जी बाहेर येईल. अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. चराचरामध्ये जे चैतन्य आहे, चराचरामध्ये जे अंश आहे, त्याचाच आपल्या आतमध्ये आहे. त्याच आपल्या आतमध्ये आहे. मला मेसेज आलेला आहे, सरजी सॉरी, प्रयागराज इथं आहे म्हणून थोडं कमी जास्त ऐकू येत आहे. हा कोर्ससाठी माझे ऍडमिशन फिक्स करा प्लीज. साहेब, काही काळजी करू नका. हा असाच आहे, असा व्हिडिओ उद्या दुपारपर्यंत यूट्यूबवर विजय बनकर चॅनलवर उपलब्ध आहे. आपण हा सेम व्हिडिओ उद्या ऐकू शकता. विजय बनकर नावाचं यूट्यूब चॅनल आहे. विजय बनकर ऑब्लिक मराठीमध्ये विजय बनकर कंसात मराठी. मराठी चॅनल आहे विजय बनकर. हिंदी चॅनल पण मी ओपन केला आहे, पण त्यावर व्हिडिओ टाकणार आहे. ते आता काही दिवसात सुरू होईल. तर विजय बनकर नावाच्या चॅनलवर हे सगळं उपलब्ध आहे. जसेच तसं उपलब्ध आहे. आणि हा सगळा व्हिडिओ तुम्ही नंतर बघू शकता. धन्यवाद सर, धन्यवाद, धन्यवाद. तर शेवटचं उदाहरण असं होतं की कोणती वस्तू आपण विकत घेतली ना, कोणतंही वस्तू विकत घ्या, त्याबरोबर युजर्स मॅन्युअल भेटतं. तुम्ही साधा फॅन घ्या, फॅन खोला, त्यामध्ये युजर्स मॅन्युअल भेटतं. मोबाईल घ्या, मोबाईलमध्ये सुद्धा युजर्स मॅन्युअल होतात. कोणता लाईट घ्या, बॅटरी घ्या, साधी बॅटरी घ्या, त्या बॅटरीच्या बॉक्समध्ये सुद्धा युजर्स मॅन्युअल भेटतं. काही ठिकाणी इन्स्ट्रक्टर मॅन्युअल नाव असतं, काही ठिकाणी युजर्स मॅन्युअल नाव असतं. तर हे जे मॅन्युअल भेटतं म्हणजे काय असतं ते, की हा मोबाईल जर आपण विकत घेतला ना, तर ह्या मोबाईलचा वापर कसा करायचा हे त्या युजर्स मॅन्युअलच्या 2-3 फोल्डच्या पानामध्ये लिहिलेलं असतं. लॅपटॉप विकत घेतला तर ह्या लॅपटॉपचा चांगला वापर कसा करायचा हे ते युजर्स मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं. कोणतीही वस्तू आपण विकत घेतली ना, तर त्या वस्तूचा चांगला वापर कसा करायचा हे ते युजर्स मॅन्युअलवर दिलं असतं. पण मित्रांनो, माणसाचा जेव्हा जन्म होतो ना, या माणसाच्या मनाचा, माणसाच्या शरीराचा आणि माणसाच्या बुद्धीचा कसा वापर करायचा हे युजर्स मॅन्युअल आपल्याला मिळत नाही. म्हणून आयुष्यात खूप गोष्टी उशिरा समजतात. आणि मनाचं युजर्स मॅन्युअल म्हणजे आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र. लक्षात घ्या. या कोर्सबद्दल मी फक्त तुम्हाला माहिती सांगतो. कमर्शियल कोर्स आहे. काही लोक बोलतात सर तुम्ही खूप छान बोलता, पण शेवट मार्केटिंगवर येतात, शेवट पैसे बोलतात, पैसे घेतात. मी स्पष्ट सांगतो साहेब, हा कमर्शियल कोर्स आहे. हे मार्केटिंग आहे तर मार्केटिंग समजा साहेब, पण जे आहे ते प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडतोय. जसं आहे तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला प्रामाणिकपणे एकच विचार करायचा आहे साहेब, की आत्ता जे मी तुमच्या समोर मांडलं ना, हे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर आहे का? हे जे मी मांडलं ना, हे तुमच्या भविष्याच्या भावनिक जीवनासाठी फायदेशीर आहे का? हे जे मी मांडलं ना, हे तुमच्या भविष्याच्या व्यावसायिक जीवनासाठी फायदेशीर आहे का? हे तुमच्या भविष्याच्या कौटुंबिक जीवनासाठी फायदेशीर आहे का? हे तुमच्या भविष्याच्या आध्यात्मिक जीवनासाठी फायदेशीर आहे का? आणि हा आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र, हा 1 महिन्याचा कोर्स तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये भविष्यासाठी योगदान देऊ शकतो का, फायदेशीर ठरू शकतो का? आणि जर हा कोर्स तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर असेल ना, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नाही तर सॉरी, दिलगिरी व्यक्त करतो, थांबायचं आहे. जे आहे जसं आहे तसं मांडलंय मित्रांनो तुमच्यावर, तुमच्या समोर. तर कोर्स जो आहे आपला, तर हा कोर्स 1 महिन्याचा आहे. आणि ऑफिशियली हा कोर्स 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये अहिल्यानगर बॅचमध्ये होणार आहे. बॅच जरी अहिल्यानगर असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातनं कुठेही ऍडमिशन घेऊ शकता. माझा प्रभावी बोलाल तर जिंकालचा एक भाषण कौशल्याचा कोर्स पुण्यात झाला. त्या कोर्सची फी होती 25,000 रुपये. जो कोर्स ग्रामीण भागामध्ये 6,600 रुपये आत्ता पण उपलब्ध आहेत. पुण्यात त्या कोर्सची फी होती 25,000 रुपये. एका माणसाला तो कोर्स पडला 1.25 लाख रुपये.
नागपूरचं ॲडमिशन होतं. फ्लाईट बुक केलेली होती. आठवड्यातनं 1 दिवस 4 दिवस यायचं होतं. 4 फ्लाईट रिटर्नच्या आणि येण्याच्या फ्लाईट त्यांनी अगोदर बुक केल्या. फॉर्च्युनर हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. 2.25 लाखाला कोर्स पडला. फी 25,000 दिली. 1.5 लाख रुपये त्यांनी खर्च केला. त्यामुळं महाराष्ट्रात नाही, कुठूनही लोक येऊ शकतात. अहिल्यानगर बॅच जरी असली तर अहिल्यानगर बॅच आहे, पण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये अहिल्यानगरमध्ये तुम्हाला फक्त 2च दिवस यायचं आहे कंटिन्यू. मग काही लोक म्हणतात हा रविवार आणि पुढचा रविवार नाही चालणार का? नाही चालणार, याला कंटिन्यू जोडूनच असणार. अहिल्यानगरमध्ये जी बॅच आहे ती शनिवार रविवार असणार आहे. म्हणजे अहिल्यानगरच्या बॅचसाठी तुम्हाला 2 दिवस यायचं आहे शनिवार रविवार. त्याची तारीख पण सांगतो, त्याची तारीख देखील फिक्स आहे. त्याची तारीख आहे शनिवार 15 मार्च आणि रविवार 16 मार्च. 15 मार्च प्रोग्राम 1 मार्च पासून ऑफिशियल सुरू होणार आहे, पण खरा प्रोग्राम पुढच्या आठवड्यात 4-5 दिवसातच सुरू होणार आहे. ऑफिशियली 1 मार्च पासून सुरू होणार आहे. 1 मार्च नंतर ऍडमिशन नाही आहे. ऍडमिशन 1 मार्चच्या अगोदरच होणार आहे. आणि आता आज काही ऍडमिशन झाले, उद्या काही ऍडमिशन झाले, मे बी 2-3 दिवसामध्ये पहिलं झूम सेशन माझं लगेच तुमचं ऑनलाईन सुरू होईल. या प्रोग्राममध्ये तुम्हाला 2च दिवस ऑफलाईन प्रत्यक्ष यायचं आहे आणि बॅच अहिल्यानगरची आहे. त्यामुळे शनिवार 15 मार्च व रविवार 16 मार्चला तुम्हाला अहिल्यानगर इथं 2 दिवस यायचं आहे, सलग 2 दिवस. त्याचा टायमिंग असेल सकाळी 10 ते सायंकाळी 6. मग बॅचमध्ये ह्या प्रोग्राममध्ये काय असतं तर 2 दिवस ऑफलाईन यायचं असतं आणि यामध्ये 6 प्री रेकॉर्डेड ऑनलाईन सेशन आहेत आणि 4 लाईव्ह ऑनलाईन सेशन आहे, ज्यामध्ये मी प्रत्यक्ष असेल तुमच्याबरोबर. 4 आत्ता जे सेशन आहे हे ऑनलाईन लाईव्ह सेशन आहे. असे 4 सेशन असतील. प्री रेकॉर्डेड सेशन 6 असतील, ज्यामध्ये मी नसेल, माझाच व्हिडिओ असेल, फक्त तो रेकॉर्ड केलेला असेल. सातत्याने एवढं बोलणं शक्य नाही म्हणून ते प्री रेकॉर्डेड 6 असतील. त्यामध्ये दर आठवड्याला असाइनमेंट असतील. असाइनमेंट नॉर्मल जीवनामध्ये करायचं आहे. याचं होमवर्क म्हणजे काय की तुम्ही आता बघताय, तुम्हाला आतमध्ये कसे व्हायब्रेशन जाणवत आहे, कशी चिडचिड होतीये, लोक जर बोलले तर तुम्ही कशी रिॲक्शन देताय, तुम्हाला आनंद वाटतोय का, तुमचा फोकस वाढतोय का, तुम्हाला झोप शांत लागते का, तुम्ही अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा प्रतिसाद कसा देताय, त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर होतो का, हे सगळं शिकायचं आहे. आणि तुमची एनर्जी कशी आहे, कारण लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स सायन्स सांगतो एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉइड. एनर्जी क्रिएट पण होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही. इट कॅन ट्रान्सफॉर्म इन टू वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म. मग आपली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं टाकायचं, हे सगळं आपण यामध्ये शिकणार आहोत. मग या प्री रेकॉर्डेड सेशनमध्ये एक कन्सेप्ट घेतला, तो सांगितला जाईल, त्याच्यावर तुम्हाला होमवर्क करायचा. आमचे कोर्स तुम्हाला फोनवर भेटतील. आपण व्हॉट्सअप कम्युनिटीच्या माध्यमातून एकत्र असू, त्यावर चॅटिंग असेल. माझ्याबरोबर पण तुम्ही चॅटिंगच्या माध्यमातून, ऑनलाईन सेशनच्या झूम मीटिंगच्या माध्यमातून कनेक्टेड असाल. असे 6 प्री रेकॉर्डेड सेशन आहे आणि 4 लाईव्ह माझे सेशन आहे. आणि या व्यतिरिक्त क्वेश्चन आन्सर सेशन ॲडिशनल आहे. आणि 2 दिवस ऑफलाईन सकाळी 10 ते सायंकाळी 6. तुम्हाला अहिल्यानगरला यायचं आहे. नाशिकचे लोक पण येऊ शकतात, संभाजीनगर जिल्ह्यातले पण लोक येऊ शकतात, पुणे जिल्ह्यातले पण येऊ शकतात, मुंबईचे पण येऊ शकतात. फक्त 2 दिवस तुम्हाला यायचे, 2 दिवस तिथं राहायचंय. तर असा हा कोर्सचा कालावधी आहे. तर हा जो कोर्स आहे, ह्या कोर्सच्या काही प्री रेकॉर्डेड सेशन 2 दिवसाच्या ऑफलाईन सेशनच्या अगोदर आहे, काही नंतर आहे. प्री सेशन आहेत आणि पोस्ट सेशन आहेत. आणि ह्या कोर्सची जी फी आहे ना, या कोर्सची फी आहे 5,000 रुपये पर पार्टिसिपेंट प्लस हॉटेलिंग चार्जेस. कारण काही काही कोर्स 3 स्टार हॉटेलमध्ये आपण घेतो, त्याला एक्झिक्युटिव्ह बॅच म्हणतो. काही स्टँडर्ड बॅच असते. काय फॅसिलिटीमध्ये फरक असतो, कोर्स तेच असतात, पण काही लोकांना सवय असते एक काहीतरी हॉटेल असतं. तर 5,000 रुपये प्लस हॉटेलिंग चार्जेस आहेत. आणि ही जी मार्च महिन्याची बॅच आहे, याचे हॉटेलिंग चार्जेस 1,000 रुपये आहेत. आणि मार्च महिन्यामध्ये याला 50% डिस्काउंट आहे. एप्रिल महिन्यामध्ये ती फी वाढणार आहे. आणि ह्या कोर्सची फी आहे 2,500 रुपये एका महिन्याची, प्लस 1,000 रुपये हॉटेलिंग चार्जेस. अर्थप्रधान संस्कृती आहे साहेब. काही बोललं तरी अर्थप्रधान संस्कृती आहे. मला माझं कुटुंब आहे, आमची टीम आहे, टेक्नॉलॉजी आहे, फी आहे. तुम्ही विचार करा, हे पैसे द्यायचे, पण नुसते पैसे नाही द्यायचे, वेळ द्यायचा आहे 2 दिवसाचा. हे व्हिडिओ ऐकून त्यावर स्वतःच्या मनावर काम करायचं आहे. आणि याचा भविष्यात काय फायदा होऊ शकतो हे अंदाजी तुमच्या समोर मांडलं आहे. तुम्हाला वाटत असेल फायदेशीर आहे, तुम्हाला लगेच रजिस्टर करायचं आहे. आणि रजिस्टर करण्याची जी प्रोसेस आहे ना, ती प्रोसेस अशी आहे की ह्या कोर्ससाठी आपण 2 व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केलेले आहेत. 2 ग्रुप आहेत. त्या ग्रुपवर आत्ता लगेच, म्हणजे हे सेमिनार झाल्या झाल्या एक गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला येईल. त्या गुगल फॉर्मची लिंक भरायची आहे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, फक्त नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा पत्ता. पत्ता फक्त गावाचं नाव टाकलं तरी चालेल. ग्रामीण भाग असेल तर तालुका आणि जिल्हा टाका. मोठं शहर असेल तर डायरेक्ट गावाचं नाव टाकलं तरी चालेल. नाव, फोन नंबर आणि आपल्याला पत्ता टाकायचा आहे त्या गुगल फॉर्मवर. तुम्ही आत्ता गुगल फॉर्ममध्ये लगेच भरला,
तुम्ही आत्ता गुगल फॉर्ममध्ये आत्ता नाव भरलं की लगेच उद्या परवा तुमचा एक ग्रुप तयार होईल नवीन. तुमचा ग्रुप तयार झाला की 4-5 दिवसामध्ये आपण पहिलं सेशन सुरू होणार आहे. ऑफिशियली 1 मार्चला सेशन सुरू होणार आहे. 1 मार्चपर्यंत ॲडमिशन चालू राहणार आहे. पण तुम्ही जॉईन झाले ते मी लाईव्ह तुम्हाला कनेक्ट होणार आहे. आपण छानशा गप्पा मारणार आहोत आणि 1 मार्चपासून आपण कोर्स सुरू करणार आहोत. आणि कोर्सच्या अगोदर बऱ्याचशा इंटरॅक्शन आपल्याला होतील. ते कंपल्शन काहीच नाही, तुम्ही ते नंतर पण ते व्हिडिओ बघू शकतात. तर असा हा कोर्स आहे. जे ग्रुपमध्ये नसतील त्यांच्यासाठी मला सांगणं आहे, जे ग्रुपमध्ये नसतील तर त्यांच्याकडे आता ही जी लिंक आली, या लिंकवर खाली नंबर दिलेला आहे अनिकेत क्षीरसागर सरांचा. त्यांनावर व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून तुम्ही ती लिंक त्यांच्याकडून गुगल फॉर्मची घेऊ शकता. जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे अजून 5 मिनिटं एक आपण बोलू शकतो. तर मला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. काही जर प्रश्न कोणाचे आले असतील, अनिकेत सर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अहिल्यानगरमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वी शिक्षण विभाग माध्यमातून शहरातील सर्व शिक्षकांसाठी सेमिनार घेतले होते. हा, यस यस, धन्यवाद सर. सर, आपण अहिल्यानगरमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वी शिक्षक विभाग माध्यमातून शहरातील सर्व शिक्षकांसाठी सेमिनार घेतले होते. तेव्हा मी त्यामध्ये सहभागी होतो. तेव्हापासून आपणास फॉलो करत आहे आणि त्यावेळी नक्कीच माझा आत्मविश्वास वाढला होता. आता परत त्याची खूप गरज आहे. नक्कीच जॉईन करेल. सर, धन्यवाद सर. आणि मी दिलगिरी व्यक्त करतो, 8-10 वर्षापूर्वी नंतर आज आपण कनेक्ट झालो. इथून पुढे असं होणार नाही. आपण फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून आपण कनेक्टेड राहू. थँक्यू सर, थँक्यू. कोर्सच्या संदर्भात, डिझायनिंगच्या संदर्भात काही प्रश्न असेल तर आपण मांडू शकता, चॅट बॉक्समध्ये मांडू शकतात. 2 नवीन मेसेज आलेले आहेत, चॅट बॉक्समध्ये मांडू शकतात. ॲड करा, ॲड करा. ताई, विनंती आहे, तुम्हाला ॲड करून चालणार नाही आहे. तुम्हाला तो गुगल फॉर्म भरावा लागेल. ॲड करणं शक्य होत नाही. खूप मोठा ग्रुप झाला आहे. त्या ग्रुपमध्ये ॲड करणं शक्य होत नाही. तुम्हाला तो गुगल फॉर्म भरावा लागेल. इथं अनिकेत क्षीरसागर सरांनी पण मेसेज टाकला, अहिल्यानगर बॅचसाठी संपर्क, फोन नंबर दिला पण आहे लिंकमध्ये. धन्यवाद. आज जर अजून काही प्रश्न असेल, आपण मला खूप मदत केलेली आहे. त्या माध्यमातून मंगेश निकम सर यांची ओळख झाली आणि माझं MBBSला ॲडमिशन झालं आहे. व्हेरी गुड. राजेंद्र सर, धन्यवाद. MBBSला ॲडमिशन झालं. व्हेरी गुड. चिरंजीव, अच्छा, व्हेरी गुड. तर मदत मी काही केली नाही साहेब. मी फक्त मला जे वाटलं ते तुमच्यासमोर मांडलं आहे. केलं तर त्यांनीच, अभ्यास तर त्यांनीच केला आहे, नीटची परीक्षा त्यांनीच दिली आहे. खूप छान वाटलं मित्रांनो. 1 तासाच्या कालावधीमध्ये सगळं मांडणं शक्य नाही. पण गृहिणींसाठी हा कोर्स फायदेशीर आहे, व्यापाऱ्यांसाठी हा कोर्स फायदेशीर आहे, व्यावसायिकांसाठी, जॉब करणाऱ्या लोकांसाठी हा कोर्स फायदेशीर आहे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी किंवा इफिशियन्सी वाढवण्यासाठी हा कोर्स फायदेशीर आहे. तर सगळ्यांनी या कोर्सचा लाभ घ्यावा अशी मला विनंती आहे. उपस्थित झालेल्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाची ही संख्या तुमची शेवटपर्यंत टिकली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा आपण लवकरच भेटू. सर, आपला कोणताही कोर्स असेल त्यामधून फायदाच होतो, हा माझा अनुभव आहे. आपले विनीत भाऊसाहेब बाकरे साहेब, मनपूर्वक धन्यवाद. भाऊसाहेब साहेब, खरं म्हणजे आपण माझ्या प्रत्येक कोर्समध्ये मला भाऊसाहेब बाकरेंनी पाठवलं असं मला कोणतरी सांगणारा माणूस भेटतो. मनपूर्वक धन्यवाद साहेब. बऱ्याच दिवसापासून आपली भेट नाही. माझी पण इच्छा आहे. मी संतोष सरांना पण मागे बोललो होतो की बाकरे साहेब भेटले नाही, तुम्ही प्रयागराजला आहात, हे पण मला समजलं. मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांचे मेसेज वाचणं शक्य नाही, पण मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. खूप छान वाटतंय. तर लिंक तुम्हाला कदाचित आली असेल, तुमच्या ग्रुपमध्ये लिंक पडली असेल. अनिकेत क्षीरसागर सर लिंक टाकतील गुगल फॉर्मची. ज्यांना अरे अजून एक विषय, तुम्हाला आत्ता फक्त ॲडमिशन घ्यायचं आहे, पैसे भरायचे नाही आहे. पैसे तुम्हाला 1 मार्चला भरायचे आहे. आता ॲडमिशन घ्यायचं आहे. आपले लाईव्ह सेशन चालू होतील. लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला इंटरॅक्शन होईल. त्यातून अनेक काही गोष्टी तुम्हाला समजतील, अनेक काही गोष्टी समजतील. एक मेसेज आहे, हाऊ वी कॅन ॲक्शन टेकन इन लाईफ थ्रू कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. हा एक महत्त्वाचा विषय बरं का. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की एखादी गोष्ट आपण करतो पण त्याचं सातत्य राहत नाही. आणि सातत्य राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हा खूप छान प्रश्न आहे. सातत्य राहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सातत्य राहण्यासाठी ते आपल्याला हॅबिटमध्ये आणलं पाहिजे. आणि हॅबिटमध्ये आणण्यासाठी 3 गोष्टी लागतात: नॉलेज, स्किल आणि डिझायर. नॉलेज व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू, स्किल हाऊ टू डू, डिझायर वांट टू डू, वांट. आणि वांटवर ह्या कोर्समध्ये काम होईल. आणि ते हॅबिच्युअल करावं लागतं, त्याला काही सिस्टीम आणावं लागतं. मी बोलाल तर जिंकल नाशिक बॅचचा स्टुडंट केला होता, ॲडव्हान्स कोर्स करायचा आहे. नाशिक बॅच केव्हा होईल? अच्छा, प्रभावी बोलाल तर जिंकलचा ॲडव्हान्स बॅच करायचा आहे. परत एक फी आली, फी सांगितली आहे आत्ता सध्या, म्हणजे 5,000 फी आणि प्लस 1,000 रुपये अशी 6,000 फी आहे. पण आत्ता 2,500 रुपयामध्ये हा तुम्हाला कोर्स करता येईल. चला भविष्य घडूया, या कोर्समुळे मला खूप फायदा होईल. प्रभावी बोलाल तर जिंकाल. चला मित्रांनो, मी प्रामाणिकपणे सांगतो, दिलगिरी व्यक्त करून सांगतो, पुढच्या काही दिवसानंतर हे बाकीचे कोर्स बऱ्यापैकी बंद होतील आणि हाच कोर्स चालेल आणि याचे ॲडव्हान्स कोर्स चालेल. कारण मला या मनाच्या क्षेत्रामध्ये खूप काम करायचं आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या काही जास्त वर्ष लागणार नाही, पण काही वर्षातच हे कौशल्याचे कोर्स बंद होतील. कारण कौशल्यापेक्षा, पैसे कमावण्यापेक्षा
आनंदी जीवन जगण्याचा कोर्स जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आणि ते मी चांगलं योगदान देऊ शकतो. त्यामुळे बाकीचे कोर्स हळूहळू मी कमी करत चाललो आहे आणि ते काही दिवसात बंद होतील. कन्सल्टन्सी फक्त चालू आहे. 10वीचे पेपर आहेत सर, 100% 10वीचे पेपर आहे. 10वीच्या पेपर 12वीच्या पेपरवाल्यांनी 10वीच्या आणि 12वीच्या पेपरकडे लक्ष द्या. आत्ता बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ नका. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा आपण ॲडमिशन घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद. अजून काही असेल तर विचारू शकता, अन्यथा आपण थांबू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कोणीतरी टाकलंय, त्यांचं नाव नाहीये पण त्यांनी टाकलंय परमपूज्य विजयजी महाराज की जय. धन्यवाद साहेब, म्हणजे तुम्ही महाराज पदवी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि असं झालेलं पण आहे, मी आध्यात्मिक व्याख्यान पण दिले आहे आणि एका ग्रामीण भागातल्या कार्यक्रमामध्ये सप्त्यामध्ये माझं आध्यात्मिक व्याख्यान होतं पण त्यांनी हबप विजय महाराज बनकर टाकलं. काय हरकत नाही, म्हणजे मला त्याच्याबद्दल गैर असं काही नाही आहे. पण हा सुद्धा संकल्पना असते बरं का, की ध्यान म्हणलं का कुठेतरी महाराज, फोटो, पूजा, अगरबत्ती, कर्मकांड, काहीतरी आपल्याला करायचं, भक्ती सगळं सोडून द्यायचं, प्रश्न विचारायचे नाही, ते सांगतील ते ऐकायचे, एकतर्फी संवाद, या सुद्धा संकल्पना आहे. इथं काही एकतर्फी संवाद नाही आहे. तुम्ही माझ्याशी वाद घालू शकता, भांडू शकता, नाही सर तुम्ही चुकीचं बोलताय, मी असं केलं झालं नाही, असं कसं झालं नाही. एकतर्फी संवाद इथं काही नाही आहे. इथं का ना गुरु शिष्य आहे, नाही इथं कोणत्याही प्रकारचं कर्मकांड नाही आहे, इथं पूजा नाही आहे. डोळे झाकायचे आणि मनावर काम करायचं. आणि त्या कर्मकांड पूजा हे फायदेशीर आहे, त्याला माझा विरोध नाही आहे. ज्या त्या धर्मामध्ये त्या गोष्टी 100% फायदेशीर आहे, त्याला माझा विरोध नाही. आणि वेगवेगळ्या धर्माच्या गोष्टी सुद्धा काही ज्या चांगल्या असतात त्या सुद्धा आपण या कोर्समध्ये काही प्रमाणात बघणार आहोत, शिकणार आहोत. त्याला माझा विरोध निश्चित नाही आहे. ते सुद्धा फायदेशीर आहे, ते पण केलं पाहिजे. पण हे पूर्ण माइंडवर काम करणारा सायंटिफिक वे आहे. त्यामुळं परमपूज्य विजय बनकर महाराज सांगितलं, मनपूर्वक धन्यवाद. जय हो, जय हो. टर्निंग पॉईंट फॉर एव्हरी पर्सन. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, सॉरी मॅडम आहेत. कॉन्फिडन्स वाढला. अरे वा, संजू भाऊ नमस्ते, व्हेरी नाईस सेशन. अनिरुद्ध सर धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सुषमा सोनवणे, तुमचा प्रभाव बोलाल तर जिंकाल कोर्स केलेला आहे. यस सुषमा मॅडम, कशा आहात तुम्ही? अजून काही आपण संवाद साधण्यासाठी बोलू. दिलगिरी व्यक्त करतो की मी म्यूट ऑल केलेला आहे, कारण सगळ्या लोकांशी आत्ता बोलणं शक्य नाही आहे. पण जेव्हा आपण ह्या ग्रुपमध्ये याल, लिमिटेड लोक असतील, सुरुवातीला आपण सगळ्या गप्पा मारणार आहोत, तेव्हा सगळ्यांना बोलण्याचा चान्स देईल. अजित सर धन्यवाद. अजित आज सर आपण वेळात वेळ उपस्थित केले. म्हणजे पुणे, सांगली, संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, बऱ्याच जिल्ह्यातले लोक आहेत. मनपूर्वक धन्यवाद, धन्यवाद. तर मला वाटतं आपण थांबूया. 10 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत. शार्प 9 वाजता आपण सुरू केलं होतं, 1.25 तास मी घेतला. आपले आयोजक अनिकेत क्षीरसागर सर यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या गुगल लिंकमध्ये ॲक्शनच्या स्वरूपात आपण नाव नोंदवावं, अनिकेत क्षीरसागर सर यांच्याशी संपर्क साधावं. नाव नोंदवण्यासाठी कोणतीही फी आपल्याला द्यायची नाही आहे. बॅचमध्ये यायचं आहे. काही ऑनलाईन सेशन आपल्याला, इंटरॅक्टिव्ह सेशन आपल्याला करायचे आहेत. 1 मार्चला ॲक्च्युअल ऑफिशियल कोर्स सुरू होईल, तोपर्यंत ॲडमिशन सुरू असतील. 1 मार्चला आपल्याला फी भरायची आहे. फी डिस्काउंटमध्ये आहे, 2,500 रुपये, आणि तोपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता. ऑनलाईन सेशन नंतर आपण विड्रॉल पण करू शकता, तुमची चॉईस आहे. पण ऑनलाईन सेशन हे ऑफिशियल नसतील, फक्त ते नॉलेज शेअरिंगचे सेशन असतील. ऑफिशियल कोर्स 1 मार्चला सुरू होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. लवकरच आपण कोर्सच्या माध्यमातून भेटू आणि ह्या ऑनलाईन वेबिनारचा आज इथं या ठिकाणी समारोप करतो आणि आयुष्याच्या या नवीन जीवन मंत्राची आपण सुरुवात करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू, 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 थँक्यू. लिंक आपल्या ग्रुपमध्ये मिळेल. थँक्यू.